Good morning. Welcome all of you, all dear leader, distributor and new distributor. सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं सेशन फार जबरदस्त होणार आहे. प्रत्येकाने स्वतःचं नेट कनेक्शन, प्रॉपर माइंडसेट आणि टार्गेट करा की ऍटलीस्ट एक 45 मिनिटं 1 तास मला प्रॉपरली हा सेशन अटेंड करायचं आहे. कारण की जर हा सेशन तुम्ही अटेंड करताय प्रॉपर पद्धतीने, तुमच्या कोणी लोक कनेक्ट झाले नसतील तर लिंक शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही लिंक फॉरवर्ड करा. कारण की आजचं सेशन होणार आहे, या सेशन मधून तुमची बिलीफ लेवल इन्क्रीज होणार आहे. तुमचे डाऊट सॉल्व्ह होऊ शकतात, तुम्हाला वर्किंगच्या स्ट्रॅटेजी कळू शकतील की कशा पद्धतीने स्ट्रगलला फेस करायचं, कशा पद्धतीने अचिव्हमेंट क्रिएट करायच्या, कशा पद्धतीने एक चांगलं नेटवर्क तयार करू शकतात, कशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला सवय बदलू शकतात, हार्डवर्क करू शकतात, सिस्टमला राहून काम करू शकतात, जे ते 40 वर्षात होणार नाही, जे 2-3 वर्षात कसं होऊ शकतं. आज ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजू शकतात. आणि ज्या व्यक्तीबद्दल ज्या व्यक्तीसोबत आज ही चर्चा होणार आहे, इंटरव्ह्यूची चर्चा होणार आहे, कारण की जो पर्सनली लीडर लोकांचा इंटरव्ह्यू केला जातो, जेव्हा फर्स्ट टाइम 5 लाखाचा चेक क्रॉस होईल, तेव्हा त्या व्यक्तीबद्दल आपण त्याची हिरो जर्नी जाणून घेतो. पण मला सांगायला आवडेल की ज्या लेडीनी एक रेकॉर्ड क्रिएट केलं, म्हणजे आज मॅडमची जर अचिव्हमेंट्स बघितली तर नियर अबाउट इन्कम कॅल्क्युलेशन मध्ये असतील, घर असन, गाड्या असन, मान सन्मान असन, लोकांच्या लाईफ मध्ये कॉन्ट्रीब्युशन असं फार मोठ्या लेवलचं कॉन्ट्रीब्युशन. कारण की आजचा जो स्पेशल इंटरव्ह्यू आहे की मॅडमचा लास्ट महिन्यामध्ये इन्कम हे 9,32,000, हे 11 महिन्याचं इन्कम आहे मॅडमचं. आणि पहिल्या महिन्यात मॅडमचं समथिंग 58,000 चेक होता. म्हणजे इमॅजिन करा, फर्स्ट मंथ 58,000 आणि 11th मंथ 9,32,000. तर मला असं वाटतं मॅडमने हा जम्प कसा केला, मॅडम सिरियस का झाल्या, का चूज केलं नेटवर्किंग, का मॅडम एवढ्या डेडिकेशन उतरल्या, का बरं मॅडम काय जन्मापासूनच एवढ्या टॅलेंटेड होत्या का, किंवा फार मोठं नेटवर्क होतं का, फार मोठं नॉलेज होतं का, पुढं नशीब वगैरे ओपन झालं का. तर आपण मॅडम कोण ह्या काही क्वेश्चन आन्सर म्हणून समजून घेऊया. तर सगळे रेडी आहेत? तर किती लोक रेडी आहेत कमेंट करून येस करा. तर मला असं वाटतं आजचं सेशन लर्निंग वर फोकस करा. कोण येतंय, कोण जातंय, इकडं तिकडं डिस्टर्ब होण्यापेक्षा, कमेंट कोण करतंय, काय करतंय याच्यावर बघण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही असं समजा की एका हॉलमध्ये बसून मॅडमला ऐकताय. आणि मला खात्री आहे जर तुम्ही मॅडमला ऐकलं तर तुमचा पंचक ह्या लेवलला जाऊ शकतो. फक्त इन्फॉर्मेशन घेतल्या आणि त्या गोष्टी जर तुम्ही करायला लागले तर तुमच्या आयुष्यात एक मोठं कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं. सो आर यू रेडी? तर वेलकम मॅम अँड कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर बिग अचिव्हमेंट. कारण की मी ऐकलं ऑलमोस्ट 3-3, 4-4 कारा घेतल्यात, घर घेतलंय, फॉरेन टूर झाले, ऑलमोस्ट इन्कम बघितलं तर मला वाटतंय एक 3 करोड क्रॉस इन्कम झालं असेल तुमचं मागच्या 3-4 वर्षात, 4-5 वर्षामध्ये. आज सगळ्यात महत्वाचं, आजची मीटिंग मध्ये तुमचा इंटरव्ह्यू होतोय, हे बघून तुम्हाला कसं वाटतंय मॅडम? एकदम जबरदस्त बढिया असं की म्हणजे एक वेगळंच फील होतंय. ग्रेट, प्राऊड ऑफ यू. कारण की मी आणि सगळे डिस्ट्रीब्युटर्स, लीडर्स सगळ्यांच्या वतीने मी तुमचं अभिनंदन करतो. आणि मला असं वाटतं सगळ्या लीडर्स मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून क्लॅपिंग करूया मॅडमसाठी. गुड. तर मॅडम माझा पहिला क्वेश्चन असेल, तुम्ही आज या पोझिशनला पोहोचला, तेवढी मोठी अचिव्हमेंट केली, पण सुरुवात कशी झाली होती तुमची? कारण की तुमची बिगिनिंग मुवमेंट काय होतं, थोडं तुमच्याविषयी मला जाणून घ्यायची. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. नाव सविता अवताडे. एक मराठवाड्यामध्ये एका छोट्याशा खेडेगावामध्ये जन्म झाला होता आणि या इंडस्ट्रीला एक 10 ते 11 वर्षापासून मी जोडली गेले. आणि सगळ्यात महत्वाचं की माझं फील्ड हे नव्हतं. माझं 12वी नंतर मी नर्सिंग केलं होतं, GNM 3.5 वर्षाचा कोर्स, आणि त्याच्यानंतर मी जॉबला लागले होते. तर स्टार्टिंग पेमेंट मला 1800 रुपये होता. आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर त्याच्यात काहीच भागत नव्हतं. आई वडिलांना किती पाठवायचे, स्वतःला किती ठेवायचे, काहीच कन्फ्युजन होतं. मग वाटायचं अरे काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी जॉबमध्ये ओव्हर टाइम करायचे, पण ते पण पुरत नव्हतं. पण एक लक्षात आलं की अशा संधीच्या शोधामध्ये होते, आणि मला ही संधी, ही अपॉर्च्युनिटी जे एका पेशंटच्या नातेवाईकांनी दाखवली होती. आणि सर मी ज्यावेळेस हा प्रोग्राम बघितला होता त्यावेळेस त्या प्रोग्राम मध्ये असे लोक भेटले मला की ज्यांचं वय, शिक्षण, अनुभव काहीच मॅच होत नाही. काही लोक डॉक्टर होते, काही लोक इंजिनियर होते, काही व्यक्ती हाऊसवाईफ होत्या, काही टीचर होते, वेगवेगळ्या कॅटेगरीची लोक होती. एक लक्षात आलं की तर एक कमी वयाचे पण लोक आहेत, लहान, आणि काही लोक एजेड पण आहेत. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीचे लोक या इंडस्ट्रीत काम करतात. नेमकं इंडस्ट्री कुठली आहे आणि हे जाणून घेतलं सर मी, आणि म्हणून स्टार्टिंगला सुरुवात करावी वाटली.
ओके. आणि परिस्थिती कशी होती घरची जवळपास जर विचार केला तर बॅकग्राऊंड फायनान्शियली? जन्म सर छपराच्या घरात झाला. सगळ्यात महत्वाचं वडील दुसऱ्याच्या शेतात काम करायचे, आई दुसऱ्याच्या स्वतःच्या, असं करत करत पाऊस नसायचा गावी आणि रिसोर्स त्यांच्याकडे कुठलाच नव्हता. आणि सगळ्यात महत्वाचं पाऊस आला तर आमचं छप्पर गळायचं. दुसरी गोष्ट, आई 12 रुपये ते 15 रुपये रोजानी शेतात जायची दुसऱ्याच्या. आणि हे सगळं मी जवळून पाहिलं होतं का, तर आम्ही तिघी बहिणी, एक भाऊ आणि मीच मोठी होते. आणि ओके. त्याच्यामुळं घरामध्ये इन्कम सोर्स काहीच नव्हता. हे सगळं जवळून पाहिल्यामुळं परिस्थितीची लहानपणापासून जाणीव होत गेली. परिस्थिती खूप नाजूक होती. जसं सणाला पण सर चपाती नसायची. कधी कधी खूप रडायला यायचं. आणि लहान वयात मलाही आई वडिलांबरोबर शेतात काम करावं वाटलं. आणि त्यावेळेस मी एक स्वप्न ठेवलं होतं की सविता, तुला आई वडिलांसाठी काहीतरी करायचंय लहानपणीच. आणि जेव्हा स्टार्टिंगला मी पुण्यात आले त्यावेळेस मी सुरुवातीला एक कलर टीव्ही काय असतो तो पहिला, गॅस काय असतो तेव्हा पहिला. म्हणजे एवढी डाऊनफॉल मधून मी आलेली आहे. पण पुण्यात आल्यानंतर एक 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 स्वप्न जागं झालं आणि सक्सेसफुल लोकांना फॉलो करायला मी लागले. आणि सगळ्यात महत्वाचं की जी परिस्थिती तुम्ही आता विचारली, तर या परिस्थितीत सर 5-5 रुपयासाठी मी तरसलेली, सफेद भातावर दिवस काढलेले. त्याच्यानंतर जसं की स्वतः कमवा आणि खा, म्हणजे कुणावरच डिपेंड नाही. लहानपणापासून इंडिपेंडंट कसं बनायचं हे सवय लागली. बर. मग आणि जेव्हा तुम्ही याला ह्या गरीब परिस्थितीत होते तेव्हा समाजाने सांगितलं असं शिका 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 म्हणजे नोकरी लागण आणि गरिबीतून निघता येईल तुम्हाला बाहेर? 10वी-12वीच करू देत नव्हते. गावाकडे ही परिस्थिती होती की माझ्या बरोबरच्या ज्या मुली आहेत, 7वीत लग्न झाले, 8वीत, 9वीत, 10वीत, मग हिचं पण करून टाका. आई वडिलांच्या डोक्यात लोकांनी विचार टाकले, पण आई वडिलांना मी समजायचे की मी काहीतरी करून दाखवल, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. पण ते पण एक इमोशनल स्वभावाचे, कधी कधी त्यांनाही टेन्शन यायचं. मग जसं कुणाच्या लग्नात गेले आई वडील, काय तुमची मुलगी काय करते, मग तिथंही त्यांचा अपमान व्हायचा. त्याच्यानंतर जर बघितलं गेलं तर कुठल्याही प्रोग्रामला गेलं की त्यांचा अपमान. म्हणजे असं कुठला एकही दिवस एक सुखाचा गेला नाही, ना आई वडिलांचा ना माझा. मग जसं जसं लोक अपमान करत गेले, समाज अपमान करत गेला, भाऊकी अपमान करत गेली, सगळ्या गावामध्ये गरीब सगळ्यात कुटुंब म्हणून एक संबोधलं जात होतं. आणि हे सगळं डोळ्यांनी मी पाहत होते. आणि तशी तशी माझी स्वप्न आणि एक आग जागी होत होती. ओके. मग तुम्ही शिक्षण केल्यानंतर तुम्हाला जो पहिला जॉब लागला तो तुम्हाला घरचा सपोर्ट होता की तुम्ही मनानेच जाऊन जॉब शोधला? तो कुठे होता जॉब पहिला? किती पगार होता? ज्यावेळेस मी म्हणजे बार्शी सोलापूरला नर्सिंग केलं त्यावेळेस गावाकडे तेवढं जॉबला पेमेंट नव्हता. म्हणून पुण्यात मामांनी म्हटले की तू पुण्यात चल, तिथं जॉब भेटेल एक चांगला. आणि मेट्रो सिटी त्याच्यामुळे माझी एक उत्साह होता. आणि त्याच्यानंतर जॉबला लागले तर पहिला पेमेंट सर 1800 रुपये घेतलाय. आणि म्हणजे जसं की गावाकडे स्कोप नसतो, मेट्रो सिटी स्कोप आहे, म्हणून एक येण्याची उमेद आणि आई वडिलांसाठी काहीतरी करायची ती उमेद. ओके. ज्या दिवशी तुम्ही बिझनेस प्रेझेंटेशन पाहिलं त्या दिवशी तुमचा जॉबची सॅलरी काय होती किंवा कर्ज वगैरे होतं का? परिस्थिती काय होती तेव्हा? ज्या दिवशी मी म्हणजे हे प्रेझेंटेशन पाहिलं तेव्हा मला एक 7-8 वर्ष झालं होतं जॉबला. आणि त्या दिवशी मी डेला जो जॉब करायचे तो 20,000 सॅलरी, आणि नाईटला जो जॉब करायचे तो 70,000, म्हणजे 17,000, 17,000, म्हणजे दोन्ही मिळून 37,000 सॅलरी येत होती. पण सगळ्यात महत्वाचं कर्ज माझ्यावर 3.5-4 लाख रुपये होतं. भावाचं शिक्षण, बहिणीचं शिक्षण, आई वडिलांना मदत, आणि ह्याच्यामध्ये हे कर्ज झालं होतं. आणि कर्ज नील करण्यासाठी मी काही ना काही संधी शोधायची. म्हणून डबल जॉब, 2 हॉस्पिटल, डे पण आणि नाईट पण. सूर्य कधी उगवला कधी मावळला हे काहीच माहिती नसायचं. झोप पण भेटत नव्हती. आणि हे ड्युटी करत असताना ही संधी भेटली. आणि त्यावेळेस एक लक्षात आले की तेव्हा वेळ पण नव्हता माझ्याकडे. ही संधी कॅप्चर करण्यासाठी माझ्याकडे पैसे पण नव्हते. त्यानंतर जर पुण्यात मी नवीन होते की सगळ्यात महत्वाचं ओळखी नव्हत्या. पेशंटच्या रिलेटिव्ह व्यतिरिक्त ओळखीच नाही. कारण बरेचसे नातेवाईक इथे राहतात पण आपल्याला गरिबी अँगलनी बघितलं जातं, त्यामुळे बोलत पण नव्हते ते. ह्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यामुळं ही संधी जेव्हा बघितली त्यावेळेस असं वाटलं की यस सविता, तू करू शकते. ग्रेट. म्हणजे तुमच्याकडे सुरुवातीला कर्ज पण होतं, नेटवर्क पण नव्हतं, पण जेव्हा प्रेझेंटेशन तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय चांगलं वाटलं आणि कुठल्या गोष्टीचे डाऊट तयार झाले ज्याच्यामुळे डिसिजनला कन्फ्युजन होत होतं का इमिजिएट डिसिजन घेतलं? नाही सर, सगळ्यात महत्वाचं पहिलं तर हे होतं की सविता तुला हे जमेल का, पहिलं. कारण का मी कधी कुठल्या जेंट समोर उभारले नाही, मी कधी 4 लोकात बोलले नाही. म्हणजे जॉब एक जॉब, आणि तिथं फक्त एक पेशंट असतो, त्याची सेवा करायची असते. आणि त्यामुळं ही संधी कन्फ्युजन असायचं. एक तर पैसे नव्हते, दुसरं म्हणजे वेळ नव्हता, तिसरं म्हणजे घरातून सपोर्ट नव्हता, आणि चौथं म्हणजे की भीती होती
डर होता, मी एक लेडीज आहे आणि ह्या भीतीनं मग त्याच्यानंतर ही भीती ज्या व्यक्तीनं मला हे प्रेझेंटेशन दाखवलं होतं ती व्यक्ती माझं भीती काढण्याचा प्रयत्न करत होता, पण मी त्यांना 1000 प्रश्न विचारत होते, खरंच मला जमेल का, खरंच मला जमेल का, आणि मला अपॉर्च्युनिटी कॅप्चर करावी वाटते पण माझ्याकडे पैसे पण नाहीयेत. म्हणजे एक कारण संपोस तर दुसरं कारण उभं राहायचं, म्हणजे एक प्रश्न संपोस तर दुसरा प्रश्न. पण एक तास मी त्या व्यक्ती समोर बसले आणि त्यांनी मला दाखवून दिलं की एक नीड दाखवली माझी की सध्या गरज कुठली आहे. म्हणलं कर्ज आहे 4 लाख ते 5 लाख. मग कर्जावर माझ्या फोकस केला, जसं एक जखमीवर मीठ चोळतात ना त्याप्रमाणे त्यांनी माझ्या कर्जावर फोकस केला आणि मला एक क्लिक झालं की आतापर्यंत माझे नातेवाईक माझ्या घरातले सगळे लोक आहेत हे मला कधीच म्हणले नाही की तुझं कर्ज कशातनं नील होऊ शकतं. आणि हा एक अनोळखी पर्सन मला विश्वास देतोय की आपण मिळून फक्त तुम्ही संधी कॅप्चर करा, तुम्हाला सांगेल त्या सिस्टमनी काम करायचंय आणि तुमचं कर्ज नील करण्यासाठी ही सिस्टम मी आणि तुम्ही सगळेजण मिळून सपोर्ट करून हे कर्ज नील करू, डोळ्यात डोळे घालून ते विश्वास देत होते. म्हणजे शिक्षणामध्ये किंवा जॉब मध्ये कोणीच सपोर्टला नसतं, पण इथं तुम्हाला विश्वास दिला, स्वप्न दाखवलं. आणि मार्केटमध्ये जर बघितलं तर आई वडील फक्त शिक्षण करून आपल्याला मोठं करतात आणि जॉबला पाठवतात, पण मार्केटमध्ये एकट्यालाच मेहनत करावी लागते. पण इथं तुम्हाला पहिली गोष्ट काय वाटली की लोकांना स्वप्न दाखवले, आता विश्वास दिला. येस, त्यानंतर आणखीन इथले बेनिफिट्स काय कळले? इथं तुम्हाला कळलं असेल की बाबा एक टीम बनती, त्या टीममुळे इन्कम भेटतं किंवा फॉरेन टूर भेटतात किंवा जे ते इन्कम बघितले किंवा एखाद्याची कार किंवा ते लोक बघून तुमच्या मनात काय आलं? सुरुवातीला जर स्टार्टिंगला पेमेंट 1800, ज्यावेळेस स्टार्ट जॉब करत होते 24 तास ती 37,000 सॅलरी. पण इथं टीमवर्कची ताकद कळाली, कारण एक लेडी स्टेजवर येऊन सांगते की मी 20 ते 25,000 रुपये महिना कमवते, किंवा एक डॉक्टर त्यांची स्वतःची ओपीडी सांभाळत एक 50 ते 60,000 रुपये ते महिना कमवत होते. काहींचं 1.5 लाख इन्कम होतं. म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यातून एक लक्षात आलं की यांचं इन्कम किती. म्हणजे सुरुवातीला छोटं इन्कम घेतलं, परत त्यांनी मोठे इन्कम घेण्याचं कारण काय, टीमवर्क मध्ये ताकद आहे, एज्युकेशन मध्ये ताकद आहे. प्रत्येक व्यक्तीला ज्याच्यामध्ये जी क्वालिटी नाहीये त्याला वारंवार सांगितलं होतं, येस तुम्ही करू शकताय, येस मॅडम तुम्ही करू शकताय, येस तुम्ही सर करू शकताय. ह्या गोष्टी दिसल्या. त्याच्यानंतर एक लक्षात दिसलं की माझ्यातली क्वालिटी तर निघू शकते, म्हणजे हे पण दिसलं. म्हणजे ही सिस्टम एक पॉवरफुल वाटली सर. ग्रेट. आज जर बघितलं तर जेव्हा तुम्ही बिझनेस मध्ये आलात तेव्हा बिझनेस जो टीम बनणार आहे, तर तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्हाला काय करावं लागतं? सांगितलं असेल ना, प्रोडक्ट वापरा, प्रोडक्ट शेअर करा, लोकांना प्लॅन दाखवा, काय सांगितलं होतं? सुरुवातीला तुमचा रोल काय होता? तुमच्या डोक्यात काय गेलं की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की मी माझ्या स्वप्नापर्यंत पोहोचणार? सगळ्यात महत्वाचं जसं मी सांगितलं सर की स्वप्न मोठी जागी केल्यानंतर, विश्वास दिल्यानंतर, जी व्यक्तीकडे काहीच पैसे नव्हते, अकाउंटला 7 रुपये बॅलन्स होता, पण त्या व्यक्तीने सांगितलं होतं की प्रेझेंटेशन मध्ये एवढं पॉवरफुल सांगितलं की कर्ज कसं नील होऊ शकतं. एका हातात 5 लाख आणि एका हातामध्ये आता तुम्हाला या बिझनेस मध्ये काही प्रोडक्ट घ्यायचे. आणि बिलीव्ह नाही करणार सर, म्हणजे 1 रुपया टाकायला तयार नव्हते, पण त्या 2 तासामध्ये मी 50,000 रुपये 10 रुपये टक्क्यांनी मॅनेज केले आणि 50,000 रुपयाचे प्रोडक्ट घेऊन ह्या बिझनेसला सुरुवात केली. डेअरिंग केलं, रिस्क घेतली आणि सर ते प्रोडक्ट मग त्यांनी सांगितलं होतं की मॅडम हे प्रोडक्ट तुम्ही घरी यूज करा, आई वडिलांना द्या, तुम्ही स्वतः यूज करा आणि तुम्हाला रिझल्ट आल्यावर कॉन्फिडन्स वाटेल. आणि बिलीव्ह नाही करणार सर, म्हणजे आईला जेव्हा त्या प्रोडक्टचा रिझल्ट आला, आई पण तिकडून खुश. जी आई वडील अगोदर निगेटिव्ह होते आणि ते आई वडील खुश झाले. आणि जसं पहिलं घरामध्ये रिझल्ट आला ना, उत्साह येतो काम करायला. आणखीन हळूहळू माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मग वाटलं की हे प्रोडक्ट मी लोकांना पण दिले पाहिजे. आणि लोकांना प्रोडक्टची पण गरज आहे आणि इन्कमची पण गरज आहे. ह्या 2 गोष्टी मला ट्रेनिंगच्या माध्यमातून कळाल्या होत्या. ग्रेट. म्हणजे जर आपण एखाद्या व्यक्तीकडे जातोय तर त्या व्यक्तीला प्रोडक्ट वरचा ट्रस्ट वाढवला, प्लॅन समजवला प्रॉपरली, फ्युचर दाखवलं आणि त्यांच्या लाईफ मधलं कुठंतरी प्रॉब्लेम पकडला आणि त्याचं सोल्युशन हा बिझनेस म्हणून जर दिला तर इमिजिएट लोक काही पण करायला तयार होतात, राईट? येस सर, येस सर, येस. पण ज्या व्यक्ती बिझनेस मध्ये काही लोक सांगतात, काही लोकांना लोक नाही मानतात, तर तुम्हाला काय वाटतं या गोष्टीला काय कारण असू शकतं? एक तर भीती सर, डर, भीती. दुसरी गोष्ट, हे इन्कम पचत नाहीये. काही लोकांना त्या प्रोडक्टचे रिझल्टच आहेत हे कळत नाही. दुसरी गोष्ट, ह्याचे साईड इफेक्ट आहेत का, म्हणजे वेगवेगळे क्वेश्चन असतात या लोकांचे. आणि हे क्वेश्चन जर आपण प्रॉपर क्लिअर केले किंवा आपल्याकडे इव्हिडन्स असले, की जसं माझ्या आईचा इव्हिडन्स माझ्याकडे होता, वडिलांचा इव्हिडन्स होता, मला स्वतःला हॉस्पिटलमध्ये जॉब करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ऍसिडिटीचा, सिव्हिअर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो, का तर खाण्याची वेळ नसतो, झोपण्याचा वेळ नसतो, आणि तो ऍसिडिटीचा प्रॉब्लेम माझा क्लिअर झाला होता.
म्हणजे स्वतः प्रोडक्ट युज केल्यानंतर कॉन्फिडन्स जो आलाय तो समोरच्या व्यक्तीला जर क्लिअर केलं तर समोरचा व्यक्ती बिझनेसमध्ये कन्वर्ट होऊ शकतो किंवा प्रोडक्ट घेण्यासाठी कन्वर्ट होऊ शकतो. तुम्ही जेव्हा बिझनेस सुरुवात केला किंवा आज नवीन व्यक्ती बिझनेस सुरुवात करतात तेव्हा कुठले त्यांना चॅलेंजेस येतात किंवा तुम्हाला कुठले चॅलेंजेस आले, कुठल्या समाजाने काय रिजेक्शन आले असतील, समाज काय बोलला असेल, आज पण लोकांच्या मनात भीती असती, लोकांना लाज वाटते, लोकांना असं वाटतं लोक काय बोलतील, साबण विकतोय किंवा तेल विकतोय याने काय होतं का, हे असं सेल्समनचं डोअरचं काम. तर आज ज्या लोकांना जे इश्यू येतात त्यांच्या मनातली भीती जी आहे किंवा ते जे लोकांविषयी तर्क वितर्क करतात तसं तुम्ही पण करत असाल, तुम्हाला पण काय अडचण आल्या असतील, तुम्ही त्या अडचणीला कसं फेस केलं, कुठल्या अडचणी आल्या आणि त्याला तुम्ही कसं फेस केलं आणि का फेस केलं? सगळ्यात महत्वाचं फेस करण्याचं कारण परिस्थिती समोर होती. दुसरं कारण की थोडा थोडा विश्वास यायला लागला होता, कारण ज्या व्यक्तीने मला विश्वास दिला होता त्यांच्यावर हळूहळू ट्रस्ट बसायला लागला होता. सगळ्यात महत्वाचं माझ्याकडे हॉस्पिटलचं नॉलेज होतं, त्या बिझनेसचं नॉलेज नव्हतं. एखादा व्यक्ती जर नाही म्हणला तर मी कोमात जायचे किंवा रडायला यायचं. हे कसं काय शक्य रे, म्हणजे मी कसे काय 50,000 भरले. पण नंतर एक क्लिअर व्हायचं की ज्या व्यक्तीनं मला हे प्रेझेंटेशन दिलं होतं तो व्यक्ती ट्रेन होता, या बिझनेसचं नॉलेज होतं त्यांच्याकडे, माझ्याकडे नॉलेजच नाहीये, त्यामुळे मला रिजेक्शन येत आहे. मग त्या व्यक्तीकडे मी ज्यावेळेस बसले त्यांनी माझा गोल सेट केला, वाय क्लिअर केला. हे ट्रेनिंग मध्ये असतात 15 दिवसातून, महिन्यातनं. हे ट्रेनिंग मॅडम तुम्हाला झूमवर असतील किंवा युट्यूबला असतील किंवा समोरासमोर हॉलला असतील. मग कधीतरी वेळ काढून तुम्हाला त्या ट्रेनिंगला प्रेझेंट राहावं लागेल, म्हणजे एक एक प्रश्न क्लिअर होईल. तर सगळ्यात महत्वाचं लोकांना डाऊट भीती का, तर नॉलेज नाहीये. तर एक नॉलेजेबल पर्सन त्याच्या समोर बसला तर हे क्लिअर होऊ शकतं. आणि ह्याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं नॉलेज वाढवणं गरजेचं आहे, हे पहिल्यांदा. कारण सर हॉस्पिटलचा जेव्हा जॉब केला तर पहिल्यांदा इंजेक्शन ज्यावेळेस मी हातात घेतलं पेशंटला द्यायला, तर ह्याच्या अगोदर तर 3.5 वर्षाचा कोर्स केला होता ना. त्याच्यानंतर ज्युनियर म्हणून जॉब करावा लागला. म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये सुरुवातीला आपण ज्युनियर असतो आणि सिनियरिटी तेव्हाच येते की अनुभवाने येते. तर सुरुवातीला जे रिजेक्शन आहेत हे मलाही आले, पण मी टिकले, शिकले, कन्सिस्टन्सी ठेवली. एक व्यक्ती नाही म्हणला तर नेक्स्ट वन, 5 व्यक्ती नाही म्हणले तर नेक्स्ट वन, 10 मधून सुरुवातीला रेशो 1 ते 2 लोक मला हो म्हणायचे. आणि त्याच्यातून पण एका व्यक्तीने हो म्हणला, 500 रुपये कॅश दिली आणि रिटर्न घेतली होती. आणि त्यावेळेस वाटलं की नाही जमणार वाटतं. त्याच्यानंतर ह्यावेळी सिनियर आणि सिस्टमचा सपोर्ट लय गरजेचा असतो सुरुवातीला ग्राउंड लेवलला. ओके, ग्रेट. कारण आई वडील जसं आपल्याला डायरेक्शन देतात स्टार्टिंगला, तसं इथं जो आपला अपलाईन असतो, ग्रेट अपलाईन किंवा जो जसं ग्रोईंग अपलाईन, त्या अपलाईनच्या सबमिशन मध्ये जर राहिलं तर एक एक प्रश्न सुटत जातात. पेशन्स ठेवले पाहिजेत सुरुवातीला. तुम्हाला काय काय अडचण आल्या पर्सनली, समाजामधून रिजेक्शन आले असते, एक मुलगी म्हणून त्रास झाला असेल किंवा लोक पण नाही म्हणतात किंवा तुम्हाला लॉ ऑफ ऍव्हरेज समजला असेल का? आज काय होतं की लोकांच्या मनात भीती पण आहे, लोक त्यानंतर एक 4-5 लोकांना सांगून बघू, ते जर तयार झाले तर आपल्याला वाटणार बिझनेस चांगला आहे, आपण बिझनेस करूया. कधी लोकांचे हे समज असतात किंवा आज मुलं कामं करतात, घरून अपोज होतो, कधी समाजातून अपोज होतो किंवा चुकीचं काही वर्ड उच्चारले जातात. अशा काही गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये झाल्या? बिझनेस जेव्हा सुरू केला त्यावेळेस एक साधारण एरियामध्ये राहत होते मी. तो एरिया असा होता की एक चाळी टाईप होता. मग हा बिझनेस जसं की ड्युटी पण असायची सुरुवातीला, परत पार्ट टाइम हा बिझनेस पण असायचा. मग त्याच्यानंतर ड्युटीला जायचा पण टायमिंग कधी नाही, परत घरी यायचा टायमिंग नसायचा, म्हणजे टायमिंग नसायचा. कधी पण जायचं, कधी सकाळी 6लाच निघायचे, कारण सकाळी 6:30-7ला पंचिंग असायचं. आणि यायला मग समजा 4 वाजता ड्युटी सुटली, त्याच्यानंतर मग मी फील्डवर असायचे. तर मग कधी कधी 12-1 वाजायचे. आणि सगळ्यात एक शोकांतिका सर, मला आजही 2 व्हीलर येत नाही आणि आणखीन पण कार पण तेवढी येत नाही. पण सगळ्यात महत्वाचं, मग 2 व्हीलर नसल्यामुळं मग रात्री तर एवढे गाड्या वगैरे बंद झालेल्या असायच्या. मग जे डिस्ट्रीब्युटर असतात, कारण जेंट्स आणि लेडीज, मुलं मुली सगळे एकत्र काम करतात. काही जेंट्स काही मुलं मला सोडायला यायचे घरी. मग असे कुणीतरी चाळीतले मग रोज वेगवेगळ्या व्यक्तीला बघायचे, कारण हे टीमवर्कचं काम हे आपल्याला माहिती, हे समाजाला माहित नाहीये. मग ते लोक म्हणायचे की अरे रोज एक मुलगा, कधी जेंट्स, म्हणजे चाललंय काय, भानगड काय या पोरीची, म्हणजे काहीतरी लपड दिसते. आणि ती पण वेगवेगळ्या अँगलनी. म्हणजे मी दिसली की चर्चा चालू व्हायची, मी दिसली की चर्चा. मग त्यावेळेस वाईट वाटायचं, म्हणजे मी कुणाचा मर्डर तर करून नाही ना आलेली,
म्हणजे मी असं कुठलं काही काम करते वेगळं की जेणेकरून मला असे लोक वेगवेगळ्या अँगलनी बोलतायत. पण ही चर्चा मी माझ्या अपलाईन सोबत करायची, माझ्या लीडर सोबत, की सर मला असे रिजेक्शन येत आहेत, असे लोक गल्लीतले नावं ठेवतायत. आणि काही काही जे नातेवाईक पुण्यात राहतात ना सर, त्या आई वडिलांना फोन करून सांगायचे, तुमची पोरगी 10 वाजता इथं दिसली, 12ला दिसली एका मुलासोबत, तिकडून लगेच फोन. तुला सांगतोय ना की फक्त जॉबच कर, हे असले नको काही वेगवेगळे धंदे करू का, तर आपल्या खानदानात हे कुणी केलेलं नाहीये, आपल्या रिलेटिव्ह मध्ये कुणीच केलेलं नाही. पण मी ट्रेनिंग मध्ये ऐकायचे, मी सेमिनार मध्ये ऐकायचे, मी माझ्या अपलाईन कोण ऐकायचे, मी हळूहळू बुक्स, एक पहिलं बुक सर की जे यश तुमच्या हातात, हे पुस्तक पहिलं वाचलं. आणि या पुस्तकात उदाहरणं मला लक्षात आली होती की सक्सेस बनण्यासाठी एक आतमध्ये जोश पाहिजे, जुलून पाहिजे, आग पाहिजे, डेडिकेशन पाहिजे आणि सातत्य पाहिजे. आणि कुठलंही सक्सेसफुल व्यक्ती की स्टार्टिंगला सक्सेस होत नाही, त्याला 3 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्षे झेलावं लागतं अगोदर. मग बरेचसे लोक असे आहेत की जे लोक अशा समाजाच्या काही चर्चेमुळं, समाजाच्या हास्यामुळं किंवा एक त्यांना वाटतं की हो बिझनेस करणार आहे आणि त्याला सांगितलं आणि त्यांनी नाही केला तर निगेटिव्ह विचार येतात. मग ह्या गोष्टीमुळे जर निगेटिव्ह झाले तर ऍटलीस्ट त्यांच्या लाईफ मध्ये परिवर्तन येऊ शकत नाही, काहीच होऊ शकत नाही. जिथं असतील तिथंच असतील ते लोक. येस सर, येस. तुम्ही जर त्यावेळेस थांबले असते की बाबा निगेटिव्ह विचार केला असता किंवा समाजाचं ऐकूया आपण, काय लोक म्हणतील, जर थांबले असते तर तुम्ही कुठं असतात आज? हॉस्पिटलमध्ये म्हणजे जास्त एक 35-40 हजार पेमेंट असतात. पण आज आपली रिक्वायरमेंट जास्त आहे, कारण माझे ड्रीम मोठे होते, पॉकेटमध्ये पैसे नव्हते पण विचार करोडोचे होते, मी थांबू शकत नव्हते. आणि सगळ्यात महत्वाचं, जसं जेमतेम आज लोक लाईफ जगतात, रेंटनी असते, ज्याला रेंट असतं 10-12 हजार रुपये, तेच म्हणजे किराणा भरणं, रेंट भरणं, छोटे छोटे विचार झाले असते, कुठंतरी जागा घेऊ अर्धा गुंठा, त्याला बांधायला परत 10 वर्ष अजून प्लॅनिंग, परत म्हणजे एक कॉमन लाईफ जसं लोक जगतात आज, आणि हे कॉमन लाईफ मी जगत असते. आणि सगळ्यात महत्वाचं सर, जसं आता जी कोरोना सिच्युएशन आली आहे, करोडोचे बिझनेस लोकांचे झोपलेत, आणि ज्यांना 1-1 लाख पेमेंट होते त्यांचे पेमेंट 30-40% डिडक्शन केले. म्हणजे आज ते लोक पण जसं टेन्शन मध्ये, दुःखात आहेत, अडचणीत आहेत, तेच मलाही फेस करावं लागलं असतं कॉमन लोकांसारखं. ओके, म्हणजे तुम्ही फेस केलं की बाबा याच्याशिवाय काहीच पर्याय नाही. कारण की आज बघितलं तर तुम्हाला कळलं जॉब मध्ये प्रॉब्लेम्स आहे, धंद्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तर काय जॉब मध्ये आज बघितलं तर काय तुम्हाला असं वाटलं की कधी जॉब मध्ये करिअर होऊ शकतं, किंवा मी जरी सक्सेस झाले तर लोकांचं करिअर करू शकते? काय काय प्रॉब्लेम आहेत वाटलं तुम्हाला जॉब मध्ये? जॉब आज पण मध्ये लोक फेस करतात, आज प्रेझेंट मध्ये पण लोक फेस करतायत, किंवा जॉब केल्यानंतर किती लाईफ मध्ये स्ट्रगल भेटतं तुम्हाला असं वाटतं? सगळ्यात महत्वाचं, आता जॉब मध्ये जर विचार केला तर एवढे प्रॉब्लेम आहेत, एक तर जॉबच नाहीये. बरोबर. ज्याला जॉब आहे त्याचं पेमेंट डिडक्ट, कुणाला पेमेंटच नाही, ते पेमेंटवर नाराज आहेत आणि काम करायची इच्छा होत नाही. ओके. आणि दुसरं, जसं की काही लोक फाईल घेऊन जे मार्केटमध्ये जातात, जसं की 5 जर समजा इंटरव्ह्यू, जसं 5 व्यक्तीला जर कंपनीत घ्यायचं असेल तर हजारो इंटरव्ह्यू तिथे द्यायला येतात लोक. म्हणजे जॉब मध्ये आज रिजेक्शन एवढे आहेत, पेमेंट पण नाही, नाराजग्या खूप आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, जो आपलं स्वतःचं एज्युकेशन आहे त्या फील्डचा जॉब पण भेटत नाहीये. ओके. म्हणजे ही सिच्युएशन आहे आज मार्केटमध्ये, त्यामुळे जॉब मध्ये कधीच व्यक्ती करिअर करू शकत नाही. आणि धंदा टाकण्यासाठी तर आपल्याला पैसे लागतात, करोड टाकत लाखो लाखो टाकतात, हजारो, कॉम्पिटिशन तयार होते, सॅच्युरेशन तयार होते, किंवा एरिया लिमिट असतं, किंवा मॅन पॉवर लागती, आणि कुठले धंदे कधी बंद होते याची गॅरंटी नाहीये. आज कोविड सिच्युएशन मध्ये जवळपास 15 करोड लोक जॉब केले. आज कोविड पिरियड मध्ये सगळ्यात जास्त जो तेजीने बिझनेस वाढला तो म्हणजे डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस वाढला, असं वाटतं तुम्हाला? येस सर, सगळ्यात जास्त म्हणजे जसं या कोविड 1.25 वर्षामध्ये सगळ्यात, कारण हेल्थ बद्दल लोकांना काळजी वाटायला लागली. म्हणजे हेल्थ अगोदर जर एखाद्या व्यक्तीला म्हटलं की बाबा सर तुम्ही व्यायाम करा, काही सप्लिमेंट घेत जा, तर मी आजारीच पडलो नाही तर मी का घेऊ, हे पहिले क्वेश्चन होते. पण कोविडने दाखवून दिलं की प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर, की काहीतरी होण्याच्या अगोदर काळजी का घेतली पाहिजे, आपल्यामध्ये इम्युनिटी पॉवर का पाहिजे. आणि म्हणून हेल्थ इंडस्ट्रीमध्ये आज सगळ्यात जास्त 1.25 वर्षात काम झालं. आणि सगळ्यात महत्वाचं सर की जे हेल्थचे प्रोडक्ट आहेत ना, म्हणजे स्वतःहून आज लोकांचे कॉल यायला सुरुवात झाले, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, आम्हाला हे पाहिजे. ग्रेट. आज जेव्हा लोक बिगिनिंग करतात, सुरुवातीच्या फेज मध्ये असतात, तो जो स्ट्रगलिंग पिरियड असतो तो किती दिवस असतो? असं वाटतं का 4-4, 5-5 वर्ष स्ट्रगल असतं? प्रॉपर पण तुम्हाला स्ट्रगल किती दिवस झालं? तुम्ही जर स्ट्रगल जर सहन नसतं केलं, कारण की
एखादं छोटंसं बाळ असतं, त्याची आई किती काळजी घेते सुरुवातीच्या काळात, पण हळूहळू ते मोठं झाल्यानंतर तो इंडिपेंडंट बनत जातो. तर इथं सुरुवातीचा जो पिरियड असतो, तो पिरियड जर लोकांनी फेस केला तर त्यांच्या लाईफमध्ये ड्रास्टिकली चेंज होऊ शकतात. पण तुम्हाला काय वाटतं, सुरुवातीचा जो स्ट्रगलिंग पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये स्वतः प्रॉपरली राहण्यासाठी, स्वतःचं माइंडसेट प्रॉपर राहण्यासाठी त्यांनी कुठल्या गोष्टीमध्ये रेग्युलर कनेक्ट राहिलं पाहिजे? तर सगळ्यात महत्वाचं सुरुवातीचा स्ट्रगलिंग पिरियड. हं. काहींना 3 महिने असतो, काहींना 4 महिने, काहींना 6 महिने. पण 1 वर्ष डोक्यावरून पाणी गेलं एवढा स्ट्रगलिंग पिरियड नाहीये. पण त्याच्यानंतर जर बघितलं जसं की रिजेक्शन. स्ट्रगल जेव्हा रोज आपल्याला स्ट्रगल येतं, आपण निगेटिव्ह होऊन झोपलो, तर निगेटिव्ह होऊनच उठणार. बॅटरी रिचार्ज असेल तर रिचार्ज होणार. तर अशा कुठल्या गोष्टीने तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवलं रेग्युलर? तर सगळ्यात महत्वाचं परिस्थितीनं जागृत ठेवलं. कारण हॉस्पिटलमध्ये पण कमी स्ट्रगल नसतो सर. खूप स्ट्रगल असतो. पंचिंग असायचं. 3 मिनिटं जर लेट झालं तर हाफ डे कट असायचा. हाफ डे, हाफ पेमेंट. म्हणजे तुमचा व्हाय क्लिअर होता, सगळ्यात Yes, महत्वाची गोष्ट. त्यानंतर तुम्हाला एज्युकेशनने वाचवलं असेल. रेग्युलर 1-1 तासाचं त्या युट्यूब चॅनल आहे आपलं, अभ्यास व्हिडिओ असतील, बुक्स असतील किंवा ट्रेनिंग मीटिंग्स असतील, सिनियरचे शब्द असतील. तर सगळ्यात महत्वाचं ट्रेनिंग, जसं आता तुम्ही बोलले की एकही ट्रेनिंग मी मिस केलं नाही सर. म्हणजे कधी कधी ड्युटी जरी सपोज असली तरी पण मी काही ना काही कारण देऊन मी ट्रेनिंगला पोहोचायचे. मी बुक्स वाचले, मी ऑडिओ ऐकले, मी व्हिडिओ ऐकले, मी युट्यूबला कनेक्ट राहिले. मी म्हणजे जसं सोशल मीडियात जी लोक कनेक्ट राहतात ना, म्हणजे फेसबुकला कित्येक वेळ किंवा वेगवेगळे युट्यूब चॅनल कुठेही सबस्क्राईब करणं, कुणाला बी ऐकत बसणं, तर ह्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये कधीच नाही झाल्या. जी सिनियर सांगते ना तेच आपल्याला फॉलो करायचं. त्याच्यामुळे एज्युकेशनच्या, कंपनीच्या, अपलाईनच्या, सक्सेसफुल लोकांच्या, आपल्या कंपनीच्या त्या लोकांच्या मी कनेक्ट राहील. आणि बरेच लोक मग वेगवेगळ्या फेसबुकला कनेक्ट राहतात. म्हणजे सोशल मीडिया जो आहे राईट कसा युज करायचा, एक तर मला सोशल मीडिया काही जमत नाही, म्हणून जे सांगितलं तेच करायचं. बाकी वेगळ्या गोष्टीला मी कनेक्ट नव्हते सर. आणि त्याच्यामुळे हळूहळू मी क्लिअर झाले. ग्रेट. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला जसं मोबाईल रिचार्ज झाल्यानंतर त्याला इलेक्ट्रिसिटी लागते चार्ज होण्यासाठी, तसं तुमच्या लाईफ सुरुवातीच्या पिरियडमध्ये जे रिजेक्शन येतं, जसं लहान बाळ 6-7 महिने आई त्याला स्वतःच दूध पाजते, बाहेरचं वरचं खाऊन पिऊ काही घालत नाही. कारण का? कारण की ते पॉवरफुल असतं. पण सुरुवातीच्या पिरियडमध्ये 1-1.5 तास प्रेझेंटेशन पाहून लोक बिझनेस सुरू करतात. पण सुरू केल्यानंतर जर त्याच्याकडे स्वप्न नसतील, तो अभ्यास करत नसेल, तो मीटिंगला येत नसेल, काही लोक लकी ड्रॉ म्हणून बिझनेस मध्ये येतात. म्हणजे लकी ड्रॉ म्हणून काहीतरी होईन बाबा, कसं तरी होईन, किंवा काही लोक थोडं करून बघूया, आणि काही लोक जिनुनले असतात, जे लोक अभ्यास करतात, त्यानंतर बिझनेसला रिजेक्शन फेस करत राहतात, शिकतात आणि ते सक्सेस होऊन जातात. हे तर मान्य आहे तुम्हाला? येस सर, येस. ग्रेट. तर मग सुरुवातीचा जो पिरियड असतो तो फेस करण्यासाठी पहिली तर स्वप्न पाहिजेत. दुसरी गोष्ट, त्यांनी 1 तास अभ्यास केला पाहिजे, त्यांनी बुक्स रीड केले पाहिजेत आणि प्रत्येक ट्रेनिंग मीटिंग अटेंड केली पाहिजे. हे सगळं तुम्ही केलं आणि तुमच्या टीमकडून करून घेतलं, राईट? येस सर, येस. म्हणून तुम्ही आज ह्या लेवलला पोहोचल्या. म्हणजे एज्युकेशनचा फार रोल महत्वाचा आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट. ग्रेट. तर आज ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे तुम्ही आज सुरुवात केली, सुरुवात तर छोटी छोटीच झाली असेल, चेक छोटा झाला असेल सुरुवातीला, इन्कम सुरुवात जर बघितलं तर बिगिनिंग लेवलचं एक पहिला 1000चा चेक, 2000चा चेक पण फार मोठ्या लेवलला मोटिवेट करतो माणसाला, बरोबर? येस. ग्रेट. तर हे सगळं जे झाले अचिव्हमेंट, तर तुम्हाला काय वाटतं, अशा कुठल्या गोष्टी फॉलो केल्यामुळे तुमची ही सगळी अचिव्हमेंट झाली? ते सांगण्याच्या अगोदर मला असं वाटतं, अचिव्हमेंट काय काय केली तुमच्या मागच्या 7-10 वर्षात? तुमच्या आयुष्यात बिफोर काय होतं आणि आज आफ्टर काय आहे तुमच्या आयुष्यात? बिफोर माझ्याकडे काहीच नव्हतं. बिफोर हे 4 ते 5 लाखाचं कर्ज होतं. आई वडील नाराज होते, आई वडील नाराज होते, भाऊ नाराज होता, समाज नाराज होता. आणि जसं की एक सगळे लोक म्हणतात की वयात सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. 18-20 मध्ये लग्न झालं पाहिजे, पण 18-20 मध्ये माझ्यावर कर्ज होतं. बरं. आणि काळा अंधार होता समोर की काहीच दिसत नव्हतं. ब्लँकली होते मी. आणि म्हणून जेव्हा ही संधी भेटली त्यावेळेस डोक्यात एकच होतं की करिअर करिअर करिअर. मग बिफोर जसं छपराचं घर जसं सांगितलं की, आणि वडिलांची सेकंड हँड सायकल होती. पण ह्या बिझनेस मध्ये सर सगळ्यात पहिलं ते म्हणजे माझं कर्ज नील झालं. दुसरं म्हणजे जसं मी कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये कधीच मी सहलीला गेले नव्हते. आणि पहिली टूर माझी रामोजी फिल्म सिटी हैदराबाद, 61 जण होतो, 60 जेंट्स होते आणि 31 लेडीज. बरं. आणि माझ्या अपलाईन त्यांच्या फॅमिली येणार होत्या, मिसेस वगैरे, म्हणून मला घेऊन गेले होते. आणि सर तिथे गेल्यानंतर जेव्हा ती फिल्म सिटी बघितली आणि एक लक्षात आलं की
डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून हम्म. की आपण एक एक स्वप्न कंप्लीट होऊ शकतं. आणि तिथे एक ट्रेनिंग झालं होतं सर, आणि एका करोडपती व्यक्तीला ऐकलं होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं की येणाऱ्या 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर डायरेक्ट सेलिंगचं करिअर काय होणार. ग्रेट. पॉइंट मी घेऊन इथं आले आणि आज बिलीव्ह नाही करणार की 4 ते 5 लाखाचं कर्ज नील झालं. आई वडील गावाकडे छपराच्या घरात राहत होते, त्यांना 16 लाख रुपयाचं घर बांधून दिलं. पहिली स्कूटी येतच नाही, त्यामुळे स्कूटी घेतलीच नाही. बिझनेस सुरू केला 5.5-6 महिन्यात, म्हणजे पहिली कार, दुसरी कार, तिसरी, अशा 4 कार आहेत आता. आणि जी कार वापरती आता की बिलीव्ह नाही करणार, एक शेतकरी कुटुंबातली व्यक्ती सांगते सर, एक मुलगी होते त्यावेळेस ही कार घेतली. 53 लाख रुपयाची मर्सडीज बेन्झ गेल्या 2.25 वर्षापासून यूज करते, वापरते. ग्रेटच. त्यानंतर जर बघितलं गेलं तर 5 फॉरेन टूर झाल्या. आणि माझ्या 4 एकटीच्या कार नाही सर, 85 लोक आजपर्यंत कार मध्ये बसली. म्हणजे ज्यांना बिझनेस मध्ये विश्वास देऊन आणलं त्या व्यक्तींना. आणि जे आज घरातून बोलते ना सर, हे घर आहे असं वाटतं 7 स्टार हॉटेल मध्ये मी बसली. पण 75 लाख रुपयाचा 2 BHK 1100 स्क्वेअर फूटचा घेऊ शकले, ही ताकद डायरेक्ट सेलिंगची आहे सर. ग्रेट ग्रेट ग्रेट. तर घर झालं, कारा झाल्या. आणि एकटीच घरामध्ये नाही, तर आज टीम मध्ये 15 लोक स्वतःच्या घरामध्ये आहेत सर. ग्रेट. आणि आज गोल्ड झालं, कमीत कमी 1/2 किलो गोल्ड. आज जसं सांगितलं की टोटल म्हणजे ह्या 4.5 वर्षातलं इन्कम आज 3 कोटी क्रॉस झालंय. ग्रेट 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 ग्रेट. आणि आज जो बिगिनिंग लेवलचा आपला 11 महिन्यात जनरेशन प्लॅनची ग्रोथ कशी आहे? म्हणजे मागच्या 11 महिन्यात कोविडचा पिरियड होता, कोविड पिरियड मध्ये आपला जनरेशन प्लॅन सुरू झाला. तर या जनरेशन प्लॅनची जर्नी, पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, असं इन्कमची स्टेप सांगताय म्हणजे लोकांना कळलं बाबा किती जबरदस्त ग्रोथ आहे बिझनेस मध्ये. सर जनरेशन प्लॅन जेव्हा स्टार्टअप झाला तर माझ्या अपलाईनवर 1000% माझा म्हणजे ट्रस्ट आहे, माझ्या गुरूंवर ट्रस्ट आहे. सरांनी जेव्हा सांगितलं की यस आपल्याला जनरेशन मध्ये करिअर करायचं, तर सुरुवातीला जनरेशन मध्ये लोकांचं माइंडसेट असतं की जनरेशन मध्ये 1, 3, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष लागतं सेट व्हायला. पण गुरु म्हणलेत ना की ऑर्डर टू मर्डर, की सर बोलले की यस आपल्याला जनरेशन सुरुवात करायची आहे, तर 1 मिनिट पण न विचार करता लगेच प्लॅनिंग चालू झाले कामाची. ग्रेट. आणि पहिल्या महिन्याचा चेक, कोविड पिरियड सगळ्यात महत्वाचं की एवढा लॉकडाऊन, स्ट्रिक्टली लॉकडाऊन होतं, घराच्या बाहेर पण लोक निघू शकत नव्हती गेल्या वर्षी. 12 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगतेय. तर सुरुवातीला आपला 10 जुलैला प्लॅन लॉन्चिंग झाला. 10 जुलै 2020. 20 दिवसाचं इन्कम, पहिला चेक 58,000 रुपये. दुसरा जसं जुलै, दुसरा चेक निघला तो 1,29,000. तिसरा चेक 2,22,000. चौथा चेक 4 लाख रुपये. अरे बापरे. नोव्हेंबर पिरियड, दिवाळी पिरियड होता, 3.5 लाख रुपये. डिसेंबर 4,25,000. जानेवारी 4,36,000. फेब्रुवारी 4,19,000. आणि मार्चचा चेक होता 5,12,000. आणि एप्रिलचा चेक 6,71,000. आणि सर लास्ट महिना तो म्हणजे मे महिन्याचा चेक, बिलीव्ह नाही करणार सर, कधीच विचार नाही, जेव्हा मेसेज आला ना, मेसेज, तर कमीत कमी 2 ते 3 वेळा मी चिमटा घेतला की सविता तुझाच हा मेसेज का. तो इमॅजिन नाही करू शकत, एवढा नंबर 1चा चेक होता, ऑसम चेक होता सर. बिलीव्ह नाही करणार, जे नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये मी असं ऐकलं, मला फोन आले की मॅडम 10 वर्षामध्ये हे चेक निघत नाही. आणि तो फक्त आणि फक्त एका लेडीज ना तुम्ही हिस्ट्री करून दाखवली. फक्त 11 महिन्यातलं इन्कम 9,32,000 रुपये, फक्त 31 दिवसाचं इन्कम. अरे बापरे. आणि टोटल 45 दिवसाचं इन्कम किती झालं? सॉरी 11 महिन्याचं. टोटल 11 महिन्याचं 45,52,000 रुपये. बापरे. हे कारण काय आहे की याच्या पाठीमागे तुमचा अनुभव आहे, तुमची मेहनत आहे, तुमचं डेडिकेशन आहे, तुमचा 1000% विश्वास आहे, बरोबर? येस सर. या सगळ्या ज्या गोष्टी, जे इन्कम बनलं, हे सगळे अचिव्हमेंट बनली, तर तुम्हाला आज काय वाटतं हे का झालं असं सगळं? याला कुठले कुठले, जसं एखादी भाजी बनण्यासाठी आपण म्हणतो ती भाजी बनली, कशामुळे बनली, तशा कुठल्या गोष्टीला तुम्हाला फेस करावं लागलं, कुठल्या गोष्टी तुमचा बदलाव आणला, तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस आणला? सगळ्यात महत्वाचं की पहिली पर्सनॅलिटी तेवढी. कारण की आज जर बघितलं ना, हजारो करोडो प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येकाकडे स्वप्न आहेत, पण ते स्वप्न काहीचेच पूर्ण होतात आणि काहीचे पूर्ण होत नाहीत. तर याचं कारण काय? तर तुमचं स्वप्न पूर्ण आलंय, तर कुठल्या क्वालिटीमध्ये तुम्ही स्वतःला मोड केलं? सगळ्यात महत्वाचे विचार सगळ्यात माझे छोटे होते.
तर विचार मोठे केले. ग्रेट. त्याच्यानंतर जे डेअरिंग नव्हतं ते हळूहळू मी डेअरिंग वाढवलं. ग्रेट. दुसरं, इंडस्ट्री माझ्यासाठी नवीन होती. या इंडस्ट्रीमध्ये जसं तुम्ही म्हणता की बिर्याणी बनवण्यासाठी वेगवेगळे आयटम लागतात, तसं या बिझनेस मध्ये सक्सेस होण्यासाठी काय काय गोष्टी लागतात. जसं सिनियर सबमिशन लागतं, सिनियरचा फोन उचलावा लागतो, सिनियरला खोटं बोलून चालत नाही. त्याच्यानंतर वेळेला महत्व द्यावं लागतं. प्रत्येक ट्रेनिंग मीटिंग वेळेला, जसं की काही ना काही जॉबचं कारण असू शकतं, फॅमिलीतलं कारण असू शकतं, तर लोक कारण देतात. ते कारण मी कधी दिलं नाही. कधी कधी सर पहिलं ट्रेनिंग अटेंड करायला 30 रुपये फी होती. किती? 30 रुपये. आणि ते पण आई शपथ सांगते सर, माझ्याकडे 30 रुपये नव्हते. मी उसने घेऊन ते 30 रुपये ट्रेनिंगला आले होते. पण सर मला जे नॉलेज आहे ना, ती 30 रुपयामध्ये मला 3 लाखाचं नॉलेज भेटलं होतं सर. ग्रेट. मग बरेच लोक ट्रेनिंगची फी नाही येत म्हणून येत नाहीत, लोक ट्रेनिंगला एज्युकेशन घेत नाहीत, सिनियरच्या सपोर्ट मध्ये राहत नाहीत. जसं की मी स्वतः काहीतरी करून दाखवल, मी स्वतः काही, म्हणजे बरेच लोक स्वतःचं डोकं लावतात, माइंड लावतात. पण या बिझनेस मध्ये तो व्यक्ती किती हुशार असेल, मार्केटमध्ये एज्युकेशन किती असेल, त्यांच्या बिझनेस मध्ये ते सक्सेसफुल असतील, पण हे डायरेक्ट सेलिंग नवीन आहे. त्यामुळे एक लहान बाळ जसं आईचं ऐकतं तसं या सिस्टमचं ऐकलं पाहिजे. ह्या गोष्टी मी फॉलो केल्या सर. आणि जसं मी आता सांगितलं की सुरुवातीला रिजेक्शन जरी आले तरी सुद्धा टिकायचंय, शिकायचंय आणि कमवायचं. हे पहिला ऍटिट्यूड होता, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड होता, बिझनेसमॅन ऍटिट्यूड होता. सुरुवातीला नव्हता, पण हळूहळू आणला. ग्रेट. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुमच्यात अपडेट केल्या तुम्ही. येस सर. आज जे नवीन बिझनेस मध्ये लोक सुरुवात करतात, त्यांना बिझनेस मध्ये एकटे प्रेझेंटेशन देऊ शकत नाहीये, ते डिपेंड असतात. तर त्यांचा रोल काय आज इंडिपेंडंट लोकांसोबत त्यांनी कसा रिस्पॉन्स दिला पाहिजे कामासाठी? कारण की बऱ्याच लोकांना माहिती आहे या जॉब मध्ये माझं करिअर नाही, माझ्यावर कर्ज आहे, पण त्यांची कमिटमेंट जॉब साठीच असते. म्हणजे बिझनेस करायच्या वेळेस कारण असतात, रिझन असतात वेगळे वेगळे. तर त्या नवीन डिस्ट्रीब्युटर कडून अशी काय अपेक्षा आहे बाबा, की जसं बाळ रिस्पॉन्ड करतं आईला म्हणून आई त्याला सांभाळते, तसं नवीन व्यक्तींनी कुठला रोल प्ले केला पाहिजे, त्याच्यामुळे सिनियर लोक त्यांना सोबत काम करतील, बिझनेस काढतील, त्यांना इंडिपेंडंट होण्यास मदत करतील? काय रोल आहे त्या डिस्ट्रीब्युटरचा? नवीन व्यक्ती जेव्हा सर जॉब लागला, जॉब पहिला दिवस असतो, तर त्यावेळेस पहिला दिवस मग तिथं फॉलो कुणाला करावं लागतं? तिथे जे लोक सांगतील त्याला. बरोबर. जॉब पण नवीन असतो, पण त्याला ते नवीन असलेला जॉब वारंवार सातत्याने रोज 8 तास 10 तास 12 तास गेल्यामुळं तिथल्या गोष्टी शिकायला मिळतात. रोज तिथे गेलो म्हणून ते शिकलो आणि म्हणून अनुभवाने मास्टर झालो. तसं आज हा बिझनेस पण नवीन आहे, तर त्यांनी एकच केलं पाहिजे की सिनियर सुरुवातीला त्यांची आफ्टर परचेस प्रोसेस करतील, म्हणजे हा बिझनेस कसा करायचा, का करायचा, कशासाठी करायचा हे समजून सांगतील. त्यांच्या नीड वर बोलतील, त्यांच्या लाईफ मध्ये आता प्रॉब्लेम काय आहे, तर ते प्रॉब्लेम जेव्हा सिनियर सांगतील तर ते ऐकून घेतलं पाहिजे. त्यानंतर सिनियर ड्रीम वर बोलतील तर ते पण ऐकून घेतील. पहिलं ग्रास्पिंग पॉवर पाहिजे, कान उघडे ठेवून समोरचा व्यक्ती लेडीज आहे का, जेंट्स आहे का, वयाने लहान आहे का, मोठा आहे का, मुलगी आहे का, काही घेणं देणं नाही, पण आपल्या अगोदर तो बिझनेस मध्ये, त्यामुळे त्यांच्या सबमिशन मध्ये राहणं, ते जे सांगतील ते ऐकणं. त्याच्यानंतर त्यांना जे रिजेक्शन येतील, जसं की घरच्यांना बोलले, घरच्यांनी निगेटिव्ह केलं, नातेवाईकाला बोलले, म्हणजे एखाद्याला प्रोडक्ट बद्दल सांगायला गेले किंवा बिझनेस बद्दल सांगायला गेले तर तो निगेटिव्ह करू शकतो. मग त्यावेळेस कोमात न जाता सिनियरचा फोन नाही उचलला तर कदाचित बिझनेस मधून बाहेर पडू शकतात. मग त्यांना आलेले रिजेक्शन, आलेला प्रॉब्लेम, छोटे छोटे प्रॉब्लेम येऊ देत, पण हे सिनियर सोबत डिस्कशन करणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे त्याचे सोल्युशन भेटते. म्हणजे नवीन डिस्ट्रीब्युटरनी सगळ्यात महत्त्वाचं स्वतःचं स्वप्न बघितलं पाहिजे, कुठल्या तरी कारणासाठी त्यांनी बिझनेस केला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इथल्या ट्रेनिंग मीटिंग अटेंड केल्या पाहिजेत. त्यानंतर युट्यूबला कमीत कमी 1 तास आपण रोज अभ्यास केला पाहिजे. ESCSI मिस्टर अशोक तोडमल जो चॅनल आहे आपला, त्यानंतर काही बुक्स रीड केले पाहिजेत. त्यानंतर मार्केटमध्ये लोक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बोलणार 2 लोक असतील, बरोबर? निगेटिव्ह कोण बोलणार? ज्याला विश्वास नाहीये, ज्याला डाऊट नाहीये, किंवा ज्याने कुठले तरी बॅड एक्सपिरियन्स, फेल्युअर एक्सपिरियन्स बघितलेत. कारण की 25-26 वर्ष झालं नेटवर्किंग इंडस्ट्री येऊन इंडियामध्ये, आता लिगल झाली. त्याच्यामुळं ह्या इंडस्ट्रीमध्ये ज्या व्यक्तीने 3-4 वर्ष सिस्टमने काम केलं तो सक्सेस होतो, कारण की तर फेल नाही होत कोणी. तर नवीन व्यक्तीने बिझनेसला वेळ प्रायोरिटी फिक्स करावं लागेल. जर तो पार्ट टाइम करत असेल, आम्ही म्हणत नाही की जॉब वाईट आहे बाबा, पण जॉब नंतर बिझनेस केला पाहिजे. मग पार्ट टाइम म्हणजे किती? 4 तास. म्हणजे 4 तास म्हणजे काय?
ऍटलिस्ट एक किंवा 2-3 प्रेझेंटेशन करू शकले पाहिजे. फुल टाइम जर काम करताय तर 8 तास काम झालं पाहिजे. आणि जर तुम्ही ओव्हर टाइम करताय तर 12-15 तास काम केलं पाहिजे. कारण की जॉब वाल्याला वेळ असतो, बिझनेस व्हायला वेळ नसतो. मग एक माइंड मध्ये क्लिअर कट चालावं लागेल की बाबा सुरुवातीच्या काळात माझ्याकडे नॉलेज नाहीये, मी नवीन आहे, मला सगळ्या प्रश्नांचे उत्तर देता येत नाहीये. जसं पहिलीचा मुलगा आणि 10वीचा मुलगा फरक असतो, राईट ऑर रॉंग? येस. तसंच ह्या बिझनेसमध्ये नवीन येणारा मुलगा व्यक्ती जर तो थांबला इथं, जर तो टिकला आणि त्याने जर या सिस्टमला फॉलो केलं, म्हणजे मार्केट मधलं एज्युकेशन वेगळे, एज्युकेशन एज वेगळे, तर त्या व्यक्तीने जर इथं सिस्टम फॉलो केलं. सिस्टम म्हणजे काय की काही अशा बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे स्वप्न बघावं लागेल, इथले प्रोडक्ट्स वापरावं लागतील, प्रोडक्ट वापरण्यासाठी फास्ट ट्रॅकने सुरुवात करावं लागेल नवीन व्यक्तीला. आणि त्यानंतर त्यांनी प्रोडक्ट शेअर केले पाहिजेत. म्हणजे दुकानदार दुकान टाकून मटेरियल विकतात, तसं प्रोडक्ट वापरले तर प्रोडक्टच्या स्टोऱ्या बनतील. आईची स्टोरी, वडिलाची स्टोरी, माझी स्टोरी, मुलाची स्टोरी, माझ्या बहिणीची स्टोरी, माझ्या मेवण्याची स्टोरी, माझ्या सासू स्टोरी, अशा स्टोऱ्या चालता बोलता लागल्या तर ते प्रोडक्ट आपण शेअर करू शकतो. म्हणजे फास्ट ट्रॅकने सुरुवात करणं गरजेचं आहे. त्यानंतर लिस्ट बिल्डिंग करणं गरजेचं आहे. लिस्ट कंटिन्यू वाढत नेली पाहिजे. त्यानंतर लोकांना इन्व्हाइट केलं पाहिजे. मग इन्व्हिटेशन मध्ये कसं बोलायचं, इन्व्हिटेशन मध्ये काय करायचं, मग इथं रिजेक्शन येणार. इन्व्हिटेशन बोलले, एक बिझनेस आहे, पाहता का, ऐकता का, छोटासा बिझनेस आहे, असे जर चुकीचे डायलॉग मारले, राईट वे इन्व्हिटेशन जर शिकले नाही, इन्व्हिटेशनचे आपले वेगवेगळे व्हिडिओ आहेत, तर इन्व्हिटेशन शिकावं लागेल, प्रेझेंटेशन शिकावं लागेल. मग प्रेझेंटेशन देण्याच्या अगोदर सिनियर प्रेझेंटेशन देतात, आपण बसून ऐकलो पाहिजे. पण बरेचसे लोक काय करतात की सिनियर कामाला आहे बाबा, सिनियर कामाला लावून देतात आणि म्हणतात जोडा लोक. बिलकुल नाही. तर त्यांनी तिथं प्रेझेंटेशन शिकलं पाहिजे की कसं प्रेझेंटेशन द्यायचं. कारण जर प्रेझेंटेशन शिकले, डेमोन्स्ट्रेशन शिकले, सिनियरकडे कुठले टूल्स आहेत, कुठल्या गोष्टी दाखवतात, कसं बोलतात, त्यानंतर प्रश्नाचे उत्तर कसे देतात, त्यानंतर कशा पद्धतीने फॉर्म फिलअप केला तू, कशा पद्धतीने विश्वास देऊन कॅश काढल्या ती, त्यानंतर मग बिझनेस मध्ये फॉलोअप काय असतो, किंवा लोक वेगळ्या वेगळ्या अमाऊंटने सुरुवात करतात, तर त्यानंतर ऑफिशियल वर्क काय, मग वॉलेट कसं घेतात, लॉग इन कसं करतात, त्यानंतर नेक्स्ट पार्ट काय येतो की प्रोडक्ट कसे देतात, मग गेट स्टार्ट कशी होती. हे सगळ्या डिफरंट व्यक्तीचे रोल आहेत. आणि मला असं वाटतंय सगळे रोल तुम्ही केलेत, हे तुमच्या टीम मध्ये पण तुम्ही रोल सगळे करून घेतायत. पण हे जर रोल नाही केले, ह्या रोल मध्ये सुरुवातीला माणूस एकटा असतो. इथं मल्टिपल वेल की ना, बघा जॉब मध्ये मोठा पैसा का नाही भेटत, एकटा असतो. मग इथं पण माणूस सुरुवातीला एकटाच असतो, टीम नाही बनत तोपर्यंत. आणि टीम बनवायची म्हणल्यानंतर रिजेक्शन यायला चालू होतं. रिजेक्शन काय येतं, त्यांचे जे क्वेश्चन आहेत, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्याचे उत्तर आपल्याला देता येत नाही, कारण की आपण अभ्यास करायला तेवढा वेळ दिलेला नसतो. मला सांगा, एक नवीन डॉक्टर आणि एक एक्सपर्ट डॉक्टर मध्ये काय फरक असतो मॅडम, आणि तो फरक कशामुळे असतो? नवीन डॉक्टर जो आहे तर म्हणजे नवीन डॉक्टरांकडून भरपूर चुका होतात. आणि एक्सपिरियन्स जो डॉक्टर असतो, कसलाही क्रिटिकल पेशंट येऊ दे, 10 ते 15 मिनिटांमध्ये स्टेबल करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. याचं कारण की हजारो लाखो पेशंट आतापर्यंत हातातून गेलेले असतात. आणि जो न्यू डॉक्टर असतो ना, की त्यांनी पहिला दुसरा पेशंट बघता बघताच कदाचित कन्फ्युजन असतो, त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात येतं. त्यामुळे अनुभव हा सगळ्यात मोठा, म्हणजे वेळ जाऊन द्यावा लागेल, म्हणजे वेळ जाऊन द्यावा लागेल. त्या वेळेमध्ये तुम्ही शिकलात तर ऑटोमॅटिक तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकतो. बरोबर? येस सर, येस. बरं, मग हा डिपेंड माणूस आणि इंडिपेंडंट का बनायला पाहिजे? जसं लहान मुलगा आईवर डिपेंड चालतोय, तर काही त्याच्या मोठ्या लेवलला तो पळू शकतो का? बिलकुल नाही. तर डिपेंड व्यक्तीची इन्कम आपल्या सिस्टम मध्ये आपण काय सांगतो, 100 ते 500 रुपये किंवा 5,000 रुपयापर्यंत, म्हणजे सिनियर मुळे. पण मग माणसाने इंडिपेंडंट बनायला पाहिजे. तर इंडिपेंडंट का बनायला पाहिजे, आणि इंडिपेंडंट माणूस जर बनला त्याचे काय असतात, त्याच्या ऍक्टिव्हिटी काय असतात इंडिपेंडंट माणसाच्या? जर व्यक्ती डिपेंड राहिला, तर डिपेंड राहिला तर त्याचं इन्कम जसं आता सांगितलं 100 ते 5,000 पर्यंत होईल. आणि इंडिपेंडंट जर बनला तर त्याच्या टायमिंग नुसार लोकांच्या तो घरी फॅमिली म्हणजे जसं लिस्ट कडे जाऊ शकतो, म्हणजे मॅक्झिमम प्रेझेंटेशन होते. सिनियर वर डिपेंड असेल तर कमी प्रेझेंटेशन होते. येस. आणि सगळ्यात महत्वाचं की इंडिपेंडंट बनल्यानंतर हळूहळू कॉन्फिडन्स वाढतो. दहार येते, दहार. म्हणजे पहिला प्लॅन जर कन्फ्युजन मध्ये झाला तर जो 10वा प्लॅन आहे तो कॉन्फिडन्सली प्लॅन देणार. सुरुवातीला थोडा वेळ लागू शकतो, पण तेच एक दिवस म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे अशी चिल्लर वाटेल की येस मला जमते आणि कॉन्फिडन्स लेवल वाढते. दुसरी गोष्ट, आपल्या ऍक्टिव्हिटी बघून टीम मधल्या ऍक्टिव्हिटी वाढतात. कारण टीम कुणाकडे ऑब्झर्व करत असते, तर त्या लीडरकडे ऑब्झर्व करत असते. माझा लीडर इंडिपेंडंट आहे का, माझ्या लीडरला प्लॅन जमतो का, माझ्या लीडरला क्लोजिंग जमतं का, माझ्या लीडरला कॅश काढायला जमते का, माझा लीडर ऑलराऊंडर आहे का, ही टीम ऑब्झर्व करत असते. आणि ह्याच्यामुळे इंडिपेंडंट व्यक्ती एक कॉन्फिडन्सली काम करू शकतो. त्याच्यात चेक तो ठरवू शकतो, मला हे महिन्यात 10,000 का 15,000 का 25,000 का
50,000 किती चेक काढायचा आहे हा इंडिपेंडंट व्यक्ती ठरवू शकतो. आणि इंडिपेंडंट बनल्यानंतर प्रत्येक गोष्ट स्वतः करणं हे काम करण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे. ग्रेट. म्हणजे डिपेंड माणसा चेक हे 100 ते 5,000, इंडिपेंडंट माणूस 10 ते 25,000 करू शकतो. जॉबला माणूस इंडिपेंडंट जातो का डिपेंड जातो मॅडम? जॉबला इंडिपेंडंट. बरोबर. मग जॉब करून सुद्धा पैसे नाही भेटत. त्याच जॉबला 12-15 वर्ष शिकलेला असतो तो माणूस आणि 4-5 वर्षाचा अनुभव घेतो, एकटाच असतो म्हणून पैसे नाही भेटत. वर्किंग आवर मल्टिप्लाय व्हायला पाहिजे आणि त्या टीम शिवाय नाही होणार. म्हणजे सिनियरचा वेळ जर महिन्यातून भेटला आपल्याला तर 10-12 प्लॅन होतील. पण जर आपल्याला प्लॅन प्रेझेंटेशन देता येतात तर कमीत कमी मला वाटतं 80, 90, 100, 150 प्रेझेंटेशन पण करू शकतो आपण. बरोबर? येस येस येस. तर कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी इंडिपेंडंट व्यक्तीने केल्या पाहिजेत असं वाटतं तुम्हाला? तर इंडिपेंडंट व्यक्तीनं सगळ्यात महत्वाचं की जसं त्याला जॉईनिंग जमले पाहिजेत किंवा इन्व्हिटेशन जमलं पाहिजे किंवा प्लॅन जमला पाहिजे. एखाद्या नवीन व्यक्तीचं त्याला गोल सेटिंग व्यवस्थित जमलं पाहिजे. त्याच्यानंतर नवीन व्यक्तीनं एखादा व्यक्ती थांबलाय तर त्याचं काउन्सिलिंग जमलं पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं गेलं तर नवीन जसं एक आफ्टर परचेस प्रोसेस जमली पाहिजे. आफ्टर परचेस प्रोसेस मध्ये जे इन्ग्रेडियंट आहेत की बाबा म्हणजे गोल सेटिंग पासून त्याचं विजन क्लिअर, काउन्सिलिंग, लिस्ट काढणं, इन्व्हिटेशन जमलं पाहिजे, प्लॅन मध्ये तो मास्टर झाला पाहिजे, ऑब्जेक्शन हँडलिंग मध्ये मास्टर झाला पाहिजे, कॅश काढण्यामध्ये मास्टर झाला पाहिजे आणि ऑफिशियल वर्क मध्ये मास्टर झाला पाहिजे. आणि गेट अ स्टार्ट म्हणजे पुढच्या व्यक्तीला स्टार्ट कसं करायचा बिझनेस इथपर्यंत ह्या ऑलराऊंडर क्वालिटी ह्या जमल्या पाहिजेत इंडिपेंडंट व्यक्तीला. ग्रेट. म्हणजे इंडिपेंडंट व्यक्ती जर प्रॉपर सिस्टमने काम केलं, त्याचं स्ट्रक्चर स्टँडर्ड असेल, तो 10 कोर्स स्टेप फॉलो करत असणं आपल्या, त्यानंतर रेग्युलर तो पर्सनल डेव्हलपमेंट केली तर ऑटोमॅटिक त्याच्या खाली पण लोक इंडिपेंडंट तयार होतील आणि त्याला मोठं इन्कम भेटायला लागेल. राईट? येस येस येस. ग्रेट. मग हे आज नेक्स्ट जो पॅसिव्ह इन्कम रोल असतो, म्हणजे ज्या व्यक्ती संग वरचा सिनियर जाऊन काम नाही करत तर त्या व्यक्तीचा काय रोल्स असतो? म्हणजे लीडर लोकांना हे पण समजू शकतं की तुम्ही जे लोक फील्डवर काम करतायत इंडिपेंडेंटली त्या व्यक्तीवरती पॅसिव्ह लीडरचा इन्कमचा रोल काय असतो? तर सगळ्यात महत्वाचं एका एरियात काम सुरू केलंय. मी वर्किंग कसं केलं, एका एरियात काम सुरू केलं, एका व्यक्तीला पकडलं आणि त्याच्या थ्रू मी 10-20 लोक जॉईनिंग करून घेतली. आणि हे जॉईनिंग करताना जे गोष्ट मी करते त्यांना वारंवार मी टीचिंग केलं. सर ह्यातनं काय शिकले? तर ही व्यक्ती कशी होती, आपण घरी गेल्यानंतर समजा तिथं सेटिंग अरेंजमेंट कसं केलं, त्यांचा टीव्ही कसा बंद करायला लावला, किंवा लहान मुलं होती तिथे चॉकलेट दिले त्यांना कसं, त्या व्यक्तीची कनेक्टिव्हिटी आपल्यासोबत कशी केली. म्हणजे त्या व्यक्तीला जर मी विचारलं की सर ह्यातनं काय शिकले तर त्यांनी जर थोडंफार सांगितलं तर जे राहिलेलं आहे ते म्हणजे स्टार्टिंग टू एंड पर्यंत मला त्यांना त्या गोष्टी सगळ्या आठवण करून द्यायच्या. हे जर मी 1दा 2दा 3दा 4दा केलं तर तो व्यक्ती ट्रेन होतो. पण मी विचारलंच नाही की काय शिकले तर तो ब्लँकली राहू शकतो, मोबाईलवर बाहेर जाऊ शकतो, फेसबुक मध्ये खेळू शकतो, तिथं लहान मुलासोबत खेळू शकतो, मग तो व्यक्ती ट्रेन होणार नाही. पण माझं टार्गेट पाहिजे की त्या एका व्यक्तीला मला तिथं लीडर घडवायचंय तर मला स्टार्टिंग पासूनच जसं पहिलीचा रोल, दुसरी, तिसरी, तो स्टेप बाय स्टेप मला त्यांच्यावर रोल करावे लागतील का तर मला तो एरिया त्या व्यक्तीच्या हातात द्यायचा आहे. हे माझं माइंडसेट. मग मला वेगवेगळ्या एरियात काम सुरू करायचे तर वेगवेगळ्या ठिकाणी माझे लीडर क्रिएट करायचे तर मला त्या लीडरला टीचिंग करणं गरजेचं आहे. मला जी गोष्ट जमते ती मी त्यांना जर समजवली तर जसं की प्रत्येक गोष्ट समजावी लागते. आणि पण कधी कधी माइंडसेट माझा काय असायचा, मला जमतंय तर त्यांना पण जमलं पाहिजे. पण मला हे नव्हतं माहिती. मला हे कळलं नंतर की माझ्या सिनियरनी माझ्यावर कसा रोल केला, प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप मला कशी शिकवली, माझ्याकडून कशी करून घेतली. त्याच्यानंतर मला पण विचारलं की मॅडम तुम्ही काय शिकले, तसं मग मलाही सवय लागली की त्या व्यक्तीला काय काय शिकले. मग सर एका एरियात एक व्यक्ती घडला, त्याच्यानंतर अगोदर मी त्यांच्या बरोबर जायचे, त्यानंतर मी हळूहळू काय केलं त्यांना एकट्याला सोडलं. त्यांना मी म्हटलं की सर तुम्ही इथं जाऊन काय करा, तुम्ही तिथं प्लॅन प्रेझेंटेशन करा. ते म्हणला मला जमणार नाही, घाबरले ते. मी म्हणलं बघा सर टेन्शन घेऊ नका की तुम्ही जाऊन तिथं जे तुम्हाला जमतंय तेवढा रोल करा आणि बिलू नाही करणार सर. त्या नवीन व्यक्ती नाही ना कॅश काढली 2,000 आणि मला फोन केला मॅडम 2,000 निघले. मी लगेच वा ग्रेट जबरदस्त, बघा करू शकताय का नाही. आधी वाटत होतं का करू, भीती होती की नाही, आता गेली भीती. आता तुम्ही 5,000 पण कॅश काढू शकताय असं त्यांना अप्रिशिएट केलं, त्यांना वाहवा केलं आणि मग ती व्यक्ती हळूहळू ट्रेन झाली. मग एका एरियात तरी पण माझं ऑब्झर्वेशन तिथं राहत मी दुसऱ्या एरियात दुसरं पॉकेट तयार करणार.
असं करत करत एक 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 व्यक्ती माझे जे स्पॉन्सर आहेत ह्या एका एका व्यक्तीला ट्रेन करायला सुरुवात केली, टीचिंग करायला सुरुवात केली. जिथं अटकतील तिथं मी त्यांचं कन्फ्युजन काढलं, काउन्सिलिंग केलं, त्यांच्या फॅमिली सोबत रिलेशन केलं, फॅमिली सोबत त्या व्यक्ती सोबत. त्याच्यानंतर जसं की कधी कधी काही लोक बोलून पण दाखवत नाहीत त्यांना काय प्रॉब्लेम आहे. तर जसं आपल्याला ओळखता आलं पाहिजे हा कुठं अटकलाय. आपल्या स्ट्रक्चरवर असं जसं सॅटेलाइट व्ह्यूने आपलं स्ट्रक्चर बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे एका एका एरियामध्ये एका एका सिटीमध्ये मी लोक घडवत गेले. जसं कॉलिंग पॉवरफुल, जसं कॉलिंग मध्ये खूप मोठी ताकद आहे. जसं मोबाईल हे सोन्याचं बिस्किट आहे, पण त्याचा उपयोग आपण कसा करतोय हे डिपेंड आपल्यावर. त्याच्यामुळे कॉलिंग वर भर दिला, काउन्सिलिंग वर भर दिला, टीचिंग वर भर दिला. त्याच्यानंतर त्यांच्यासोबत कुठलंही काम लोकांवर लादण्यापेक्षा अगोदर करून दाखवला, म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड. जसं लीडर लीड बाय एक्झाम्पल, म्हणजे कुठलीही गोष्ट त्यांना सांगण्याच्या अगोदर मी करून दाखवली, त्यांनी ती पाहिली, त्यांनी ती ऐकली, मग त्यांचाही कॉन्फिडन्स वाढला. नंतर मी जर त्यांना सांगितलं सर हे करायचंय, त्यांनी करायला केलं. याचं कारण काय, अगोदर त्यांच्यासोबत मॅडमनी जाऊन केलं म्हणून त्यांनी ऐकायला सुरुवात केली. आपण त्यांच्याबरोबर काम केलं नाही, नुसतंच फोनवर सांगितलं हे करा ते करा, तर लोक ऐकत नाहीत. ते म्हणतात आधी तुम्ही करा. ओके, म्हणजे लोकांसोबत जाऊन काम करावं लागेल, नंतर लोकांना हळूहळू इंडिपेंडन्स सोडावं लागेल, आणि इंडिपेंडन्स सोडल्यानंतर ऍज अ पॅसिव्ह इन्कमचा रोल त्यांना वेगवेगळ्या ट्रेनिंग मध्ये बसवणं, त्यांच्या मीटिंग घेणं, त्यांना राईट डायरेक्शन देणं, वेगळ्या लेवलला वेगळं स्किल टीचिंग करणं, ऑब्जेक्शन सिच्युएशन हँडलिंग करणं, हे सगळे पॅसिव्ह इन्कम मध्ये रोल तयार होतात. राईट, त्यांना जसं ऑफिशियल वर्क शिकवणं. त्याच्यानंतर कधी कधी ते युट्यूबचा डाटा एकटे ऐकत नाहीत सर, त्यांना एकदा दोन ते घेऊन बसावं लागतं. आपण त्यांच्यासमोर नोट्स काढावं लागतात, तेव्हा ते काढते. म्हणजे प्रत्येक गोष्ट, म्हणजे युट्यूब चॅनल सुद्धा स्वतः हातात मोबाईल घेऊन सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून आपलं एज्युकेशन सिस्टम पॉवरफुल आहे. ESI इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया. आज ह्या एज्युकेशन सिस्टमचा ह्या सिस्टमचं विजन काय आहे, याचं मिशन काय आहे, की एखादा व्यक्ती खेडेगावात जरी काम करत असेल, त्याचा सिनियर 100-200 किलोमीटर लांब जरी असेल, तरी युट्यूब चॅनलवर तो व्यक्ती ट्रेन झाला पाहिजे हे त्या व्यक्तीला बसून शिकवावं लागेल. त्याच्यानंतर क्लोजिंगचा रोल शिकवावं लागेल, इन्व्हिटेशन कसं द्यायचं ते शिकवावं लागेल. आपण प्लॅन देताना मी त्या नवीन व्यक्तीला सांगितलं, राजा मी प्लॅन कशी देते ऐक. 1 प्लॅन, 2 प्लॅन, 3, 5 प्लॅन ऐकायचे, रेकॉर्डिंग कर एखादा प्लॅन, पण 6वा प्लॅन मी तुम्हाला द्यायला लावणार. म्हणजे सक्सेस होण्यासाठी पहिले डिपेंड असतो माणूस, नंतर इंडिपेंडंट होतो, आणि नंतर तो पॅसिव्ह इन्कम मध्ये, त्याच्या टीम मध्ये इंडिपेंडंट लोक असतात, तेव्हा मोठ्या लेवलला इन्कम जनरेट होतं, आणि त्यानंतर आपल्या टीम मध्ये पण पॅसिव्ह इन्कम घेणारे लोक असतात. राईट, येस सर. तर गुड मॅडम, सगळेजण ऐकतायत, आणि मला असं वाटतंय सगळेजण शिकत असतील, सगळेजण लर्निंग करत असतील या सब्जेक्ट मधून. तर तुम्हाला काय वाटतं की जे मार्केटमध्ये जे लोक फेल होतात, तर ते का होतात, काय अशा गोष्टी करतात ते त्याच्यामुळे ते फेल होतात? सेम ऑपॉर्च्युनिटी, सेम कंपनी, सेम प्रोडक्ट, सेम प्लॅन, एवढी जबरदस्त इंडस्ट्री आहे, सगळ्याला माहिती आहे, नेटवर्किंग शिवाय पर्याय नाही, तरी पण या इंडस्ट्रीमध्ये काही पर्सेंटेज लोक फेल होतात. त्याचे कारण काय? सगळ्यात महत्वाचं सर की स्वतःचा व्हाय क्लिअर नसतो. एखाद्या ट्रेनिंगला अटेंड केलं तर यस करू करू करू, त्याच्यानंतर डिस्कनेक्ट होतात. कुठून, म्हणजे कंपनी पासून डिस्कनेक्ट, आपल्या एज्युकेशन सिस्टम पासून डिस्कनेक्ट, अपलाईन पासून डिस्कनेक्ट, आणि जी टीम बनवली ना त्यांना पण वाऱ्यावर सोडतात. मग कुठल्या एक छोटे प्रॉब्लेम असतात त्याच्यात अटकतात. जे फायनान्शियली प्रॉब्लेम असतो, जो सविताला होता. त्याच्यानंतर काही लोक म्हणतात माझ्या ओळखीच नाहीत, माझी लिस्टच नाही, म्हणजे काही ना काही कारण देतात. आणि सगळ्यात महत्वाचं, जसं फोन बाबतीत बोलले सर, कम्युनिकेशन अत्यंत सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. की जे फोनवर कम्युनिकेशन, सिनियरनी कॉल केला तरी उचलत नाही आणि रिटर्न करत नाहीत. ओके. त्याच्यानंतर सकाळी झोपेतनं लवकर न उठणं, लवकर फील्डवर बाहेर न पडणं, त्याच्यानंतर म्हणजे फेल्युअर लोकांच्या संपर्कात राहणं, तुझं काय चाललंय, ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, पण हे नाही बघत की आपलं काय चाललंय, बरोबर, मी कुठं कमी पडलोय. कर्जामध्ये अटकणं पण होत असं. हो, जसं की म्हणजे गरज कुणाची आहे अशा वेळी, जिथं अडचण आली ना, जिथं प्रॉब्लेम आला, त्यावेळेस गरज कुणाची आहे, अपलाईनला फोन केला पाहिजे, अपलाईनची अपॉइंटमेंट घेतली पाहिजे. सर मला जरा भेटायचंय बरं का, मॅडम तुम्हाला भेटायचंय, थोडं 15 मिनिटं वेळ द्याल का, मला म्हणजे डिस्कशन मधून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तुम्ही एक सांगता की भांड्याला जर वेगवेगळे होल असतील, प्रॉब्लेमचे होल, तर त्या भांड्यामध्ये पाणी टिकणार नाही. मग प्रॉब्लेमचे होल जर असतील
तर तो व्यक्ती सक्सेस नाही होणार. त्यामुळे अपलाईन सबमिशन, सिस्टम सबमिशन, एज्युकेशन, फेल्युअरला झेलण्याची तयारी आणि नेहमी आपले स्वप्न जागृत पाहिजेत, स्वप्न जागी पाहिजेत. आपण सकाळी घराच्या बाहेर पडताना कशासाठी बाहेर पडायला लागलोय हे पण आपल्याला क्लिअर पाहिजे. त्याच्यामुळं फेल्युअर लोक होण्याचं कारण ते स्वतः कारणीभूत आहेत. फेल्युअर लोकांच्या संपर्कात, वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात, मार्केटच्या लोकांच्या संपर्कात आणि बिझनेस मधल्या काही गोष्टी घरच्यांना डिस्कशन करतात. मग मला जर आता इथं प्रॉब्लेम यायला लागलाय तर मी कसं करू, तर हे डिस्कशन कुठं केलं पाहिजे, तर सिनियर सोबत केलं पाहिजे. तर हे बऱ्याचशा गोष्टी चुकतात, त्यामुळे फेल होतात. ग्रेट. मग आज जे लोक नेटवर्क मार्केटिंग मध्ये ज्यांनी करिअर घेतलंय, ज्यांनी इथून मागच्या काळामध्ये कुठेतरी छोटे मोठे अमाऊंट कमवले असतील किंवा मोठे अमाऊंट कमवले असतील, म्हणजे आणि त्यांना आता जर स्ट्रगलिंग झोन असेल, काही कर्ज असेल, काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्याच्यातून त्यांनी कसं बाउन्स बॅक केलं पाहिजे? त्यांना कुठल्या अशा टिप्स असतील बाबा की त्याशिवाय पर्याय नाहीये, नाही तर ते आणखीन असे अटकत राहिले तर कित्येक महिने, कित्येक वर्ष वाया जातील आणि फेल्युअरचा टॅग लागला जाईल? सगळ्यात महत्वाचं सर, जे सुरुवातीला माझ्यावर कर्ज होतं 4 लाख, मी सुरुवातीला काय केलं, कुठेतरी पतसंस्थेत फाईल टाक, कुठेतरी ह्याच्याकडून उसने घे, त्याच्याकडून हे कर. पण ते काय व्हायचं माहिती का, इकडून उसने गेले तिकडे दिले की याचा प्रेशर यायचा. म्हणजे काय, मार्केटमध्ये किती मॅनेज करायचा प्रयत्न केला, काही जण म्हणणार मग पार्ट टाइम मध्ये करू, जरा थोडं शेतीत लक्ष घालू, कुठेतरी छोटा मोठा व्यवसाय करू. पण अशा गोष्टी मी अगोदर करून पाहिल्या, पण हे काहीच होत नाही. एक लक्षात आलं की ज्या ठिकाणी आपण वर्किंगला लागलोय, जसं तुम्ही बोलता की आपण विहीर खोदायला लागलो, तर समजा जसं म्हणतो ना की काहीतरी 7.5 फुटाचा एक परूस असतो, तर आपण तिथे गेलो 15 फूट, 20 फूट, 30 फूट आणि परत म्हणलं पाणी नाही लागत, आता दुसरीकडे खोदू. म्हणजे इथं लागलेले एफर्ट्स, इथं गेलेली एनर्जी, इथं आलेला अनुभव, आता तो दुसरीकडे परत काही कामाचा आहे का? नाही. इथं आलेला अनुभव, इथं आलेला एक्सपिरियन्स इथंच लागणार आहे. म्हणजे काम केल्याशिवाय पर्याय नाही. एवढं पण कळालंय त्या व्यक्तीला की डायरेक्ट सेलिंग मध्येच करिअर आहे, याच इंडस्ट्रीमध्ये करिअर आहे. आज इथं ऐकतात पण 0 to हिरो किती लोक झालेत. मग तरी पण मग मला एकच कळतं, तुम्ही एबीसी ऑप्शन देता. ए म्हणजे काय, तुम्ही सगळं कर्ज लिहून काढा. मग जर कुठून मॅनेज होत असेल तर ते मॅनेज करून त्या व्यक्तीचं देऊन माइंड फ्रेश करा आणि एकच ठेवा. जसं ईएमआय कसा असतो, घराचा ईएमआय 10,000 किंवा रेंट 10-15,000, तसं एकच ईएमआय 10-15-20,000 रुपये ठेवा. ओके. म्हणजे जिथून मॅनेज होईल तुम्हाला, असं काही डोकं लावा की कुठून मॅनेज होईल आणि माझं डोकं खाली होईल, म्हणजे माझा कामावर फोकस लागेल. बी ऑप्शन, जसं की बी ऑप्शन पण निवडला पाहिजे. आणखीन काही बाबा, मला घरच्यांकडून मॅनेज होईल का, कोण असा व्यक्ती की जो मला सगळी अमाऊंट देऊ शकतो, किंवा जसं की कधी कधी आपली जागा असते, कधी घर आपण म्हणतो ती कसंही करू. पण मी एका सक्सेसफुल व्यक्तीचं ऐकलंय, ज्यांनी 12,000 रुपये मध्ये बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवून आज करोडोची कंपनी आहे. म्हणजे काय, तुम्ही एक सांगता की एका बी मध्ये लई मोठं वर्ष आहे. मग आपण कधी कधी काय करतो की बँकेत एफडी केली ती तशीच ठेव, कधी गोल्ड असतं घरामध्ये तसंच. मी म्हणणार नाही, पण ऑप्शन शोधलं पाहिजे. लीडरनी ऑप्शन शोधलं पाहिजे. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता, म्हणजे की काही रिस्क घ्यावी लागेल, डेअरिंग करावं लागेल काही ठिकाणी. आणि जर मला एकच कळतं, जर एकदा माइंड फ्रेश झालं तर कामावर फोकस लागू शकतो. त्यामुळे ते कर्ज नील कसं होईल, किंवा नील म्हणजे काय की आता तात्पुरतं कसं सोल्युशन निघल, तर इथं पण सर अपलाईनचा थोडासा सल्ला घेणं गरजेचं. कधी कधी डोकं लावतात लोक, तर त्यातनं जर निघले तर बघा की काही लोक मी अशी बघितले सर, प्रॉब्लेम मध्ये अटकले. आता माझ्या टीम मध्ये काही लीडर आहेत, अटकले आणि त्यांना मी एबीसी ऑप्शन दिला आणि ते ऑप्शन सोल्युशन काढलं सर. 51,000चा चेक निघला आणि कालच्या महिन्यातला किती होता, 600. ग्रेट. 51,000 चेक, म्हणजे एक सोल्युशन काय करू शकतं. आता सांगावं लागत नाही, या महिन्यात त्यांनी 1 लाखाचं प्लॅनिंग केलं. ग्रेट. तर ते म्हणतात मॅडम धन्यवाद मानतो तुमचं, त्या दिवशी जर तुमचं ऐकलं नसतं, त्या माझ्या 4 लाखाच्या कर्जाचं सोल्युशन तुम्ही मला सांगितलेलं, जर मी तुमचं ऐकलं नसतं तर कदाचित आज 51,000 किंवा ह्या महिन्यात मी 1 लाखाचं टार्गेट ठेवलं नसतं. आता मला असं वाटतंय की 6 महिन्यात मॅडम मी 4 लाख नील करून टाकू शकतो. हा कॉन्फिडन्स वाढला त्या व्यक्तीचा. ग्रेट. म्हणजे कर्ज नील करण्यासाठी पहिलं तर तुम्ही कर्ज लिहून काढलं पाहिजे. मॅनेजमेंट करण्यापेक्षा पैसे कमवूनच कर्ज नील केलं पाहिजे, पैसे कमवूनच जीवन जगलो पाहिजे. येस सर. जेव्हा मॅनेजमेंट मोड मध्ये असणार तेव्हा प्रॉब्लेम क्रिएट होणार.
तर सगळे जे लीडर्स लोक आज इथं तुम्हाला मिक्स स्टॉक भेटतोय आणि रिअली सॅल्यूट आहे. सविता मॅडमनी जी आजची स्पीच दिली आहे किंवा जे आज त्यांचा अनुभव सांगितलाय, जे सगळे सांगितलेत ते तुम्ही जर अप्लाय केलं तुमच्या लाईफमध्ये पण एक युटर्न मोठ्या लेवलला भेटू शकतो. तर मला असं वाटतंय आज ह्या इंडस्ट्री फार मोठ्या लेवलला ग्रोईंग होऊ राहिली आणि जर मोठ्या लेवलला जायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये एक मोठी भरारी घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही इनफ आहे. तुमच्याकडे अनलिमिटेड पोटेन्शियल आहे. कारण की माणसाकडे अनलिमिटेड पोटेन्शियल असतं, अनलिमिटेड बिलीफ आहे आणि त्याला जर का सिस्टम भेटलं आणि त्याला जर का कळलं याशिवाय पर्यायच नाहीये, मला कोणीच मदत करणार नाहीये, तर मला असं वाटतं त्याच्यातली मोठी ताकद बाहेर निघू शकते. मॅडम राईट? येस सर, येस. तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिलात तर याचं कारण काय आहे की तुमच्या आतमध्ये आग लागली होती, तुमच्याकडे एक स्वप्न होतं आणि तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं होतं. येस सर, येस. समाजाचं ऐकून तुम्ही थांबला नाहीत, तुम्ही मेहनत केली, तुम्ही सिस्टमला फॉलो केलं. तर आज हे सगळ्या डिस्कशन मधून व्हाय सनेज का केलं पाहिजे लोकांनी, याचं करिअर म्हणून का केलं पाहिजे, काय सनेज मध्ये तुम्हाला असं वाटतंय? खरंच ग्रेट. सीएमडी मिस्टर छगन राठोड सरांसाठी एकदा मनापासून धन्यवाद आणि रिअली जबरदस्त प्लॅटफॉर्म डिझाईन केला. काय वाटतं तुम्हाला कंपनीविषयी? तर सनीजच का सर? कारण 4.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी सनीजला आले होते काहीच नव्हते, एक 5-6 प्रोडक्ट होते. आज 1,400 प्रोडक्ट आहेत. ऍग्रिकल्चर मध्ये नंबर 1, हेल्थच्या प्रोडक्ट मध्ये नंबर 1, होम प्रोडक्ट मध्ये नंबर 1, पर्सनल केअर मध्ये नंबर 1, अशा वेगवेगळ्या प्रोडक्ट मध्ये आपण नंबर 1 आहोत. त्यानंतर जर सनीजची खासियत 6 वर्षामध्ये पेआउट असेल आणि प्रोडक्टची सर्व्हिस असेल एवढी नंबर 1 ची दिली आहे सर. त्यामुळे आज सनीज निवडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर की आज जो सनीचा प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या क्वालिटीचे प्रोडक्ट असतील आणि बिझनेस मध्ये आलेला व्यक्ती, जसं सनीज कंपनीसाठी धन्यवाद. सनीज कंपनीचे सीएमडी मिस्टर छगनजी राठोड सर यांना पण खरंच म्हणजे सॅल्यूट आहे की त्या व्यक्तीच्या डेडिकेशनला. आणि सगळ्यात महत्वाचं की आज जी मी आतापर्यंत जी 40 ते 45 मिनिटं बोलतीये ती फक्त एकाच व्यक्तीमुळं. जसं कंपनीचं तर कॉन्ट्रीब्युशन आहे, माझ्या लवली टीमचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे, पण सगळ्यात महत्वाचं की आतापर्यंत हे एवढा जबरदस्त बोलायला चान्स भेटला, आज एवढे मोठे ड्रीम कम्प्लीट केले, आज 0 to हीरो बनले, आज जे 3 कोटी इन्कम क्रॉस केलं, आज जी अर्ध्या खोक्याची गाडी म्हणजे 53 लाखाच्या गाडीमध्ये फिरण्याचा चान्स, 75 लाखाच्या फ्लॅट मध्ये राहण्याचा चान्स, स्वतःमध्ये डेव्हलपिंग करण्याचा चान्स, आज हजारो लोकांसमोर छाती ठोकपणे सांगू शकते की डायरेक्ट सेलिंग मध्ये एक शेतकरी कुटुंबातली व्यक्ती पण करोडपती बनू शकते. हे सगळं श्रेय माझे महागुरु, मेंटॉर, लाईफ कोच, स्पिरिच्युअल गुरु, जे की सर्वांचे महागुरु, की ज्या व्यक्तीला हजारो नाही तर लाखो लोक लाईक करतात, असं एकमेव व्यक्तिमत्व जे फक्त पैसे कसे कमवायचे हे शिकवत नाही तर माइंडचं ऑपरेशन करतात. आतापर्यंत 600-700 डिवोर्स वाचवले, आतापर्यंत हजारो लोकांना कारमध्ये नेलं, शेकडो लोकांना स्वतःच्या घरामध्ये नेलं, आज 15 लोकांना करोडपती बनवलं, लाखो लोक लखपती बनले. आज जर बघितलं गेलं त्या व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. जे व्यक्ती इंटरव्ह्यू घेतात, मिस्टर अशोकजी तोडमल सर यांना मनापासून वंदन करते, सरांना खरंच मनापासून धन्यवाद देते की सगळं अचिव्हमेंटचं माझं श्रेय माझ्या गुरूंना जातं. ग्रेट ग्रेट ग्रेट, प्राऊड ऑफ यू. धन्यवाद. आज तुम्ही एक चांगले शिष्य गुरूंना भेटणं फार गरजेचं असतं. जसं अर्जुनाला भगवान कृष्ण भेटले, पण कृष्णना पण अर्जुन भेटले, ज्याच्यामुळं जे पण शिष्य असतील, जे पण लोक प्रॉपर सिस्टमला आपल्याला फॉलो करतील, ट्रस्ट ठेवतील, त्या मोठ्या अचिव्हमेंट करतील. तर सनेज का करायला पाहिजे? सनेजचा युएसपी पॉईंट काय आहे? 81% पे आउट डिस्ट्रीब्युट केला तर 77% पीव्ही कंपनीकडे आहेत आणि आज जर प्रोडक्टची रेंज बघितलं तर ट्रिमेंडस लेवलला ग्रोईंग. आणि येणाऱ्या काळामध्ये सनेजकडे जवळपास 200-250 प्रोडक्ट असतील आणि सनेजचा मागचा जो 5-6 वर्षाचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे, कित्येक लोकल कंपन्या आल्या गेल्या, कारण की नेटवर्क मार्केटिंगच्या लीडरनी कंपन्यांनी लोकांना फार त्रास दिलाय. पण सनेज असा एक प्लॅटफॉर्म असेल की ह्या सगळ्या कॅन्सरला धुवून काढण्यासाठी आपण काम करणार. तर मला असं वाटतं सगळ्या लीडरची, मॅडमची, सगळ्यांची साथ या प्लॅटफॉर्म साठी असेल. राईट? येस सर, येस सर. नेक्स्ट माझा क्वेश्चन आहे मॅम, व्हाय एज्युकेशन सिस्टम? ESI एज्युकेशन सिस्टम का महत्वाचं आहे आणि ह्या सिस्टमला जर फॉलो करून लोकांचं काय करिअर बनू शकतं? सगळ्यात महत्वाचं एज्युकेशन सिस्टम मध्ये जर आता पाहिलं सर, ज्या वेगवेगळ्या आपल्या फोर म्हणजे आवर्सच्या ट्रेनिंग होतात, 1 डे ट्रेनिंग होतात, 2 डे ट्रेनिंग होतात, स्पीकर ट्रेनिंग होतात, डिपेंड व्यक्तीला इंडिपेंडंट कसं बनवायचं त्या ट्रेनिंग होतात, आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या ट्रेनिंग होतात, आणि स्पिरिच्युअल ट्रेनिंग होतात. आणि त्या ट्रेनिंग मध्ये आता जो मागचा प्रोग्राम झाला सर, 5,000 लोक होती स्पिरिच्युअल ट्रेनिंगला.
ग्रेट. झूमवर प्रत्येक जण घरी बसले होते. मी स्वतः लातूर मध्ये जवळजवळ 100 ते 125 डिस्ट्रीब्युटर लीडर काही फॅमिली होते, त्या लोकांना ते ट्रेनिंग मी स्पिरिच्युअल नॉलेज ऐकत होते. सगळ्यात महत्वाचं पैसा जसं लाईफ मध्ये इम्पॉर्टंट आहे, त्याच्यापेक्षा जसं स्पिरिच्युअल नॉलेज इम्पॉर्टंट आहे. तर आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये प्रत्येक व्यक्तीला ट्रेन केलं जातं आणि हे ट्रेनिंग दिल्यामुळं आज बघा ना, मुलं पण काम करतात, मुली पण काम करतात. 70 वर्षाच्या आजी ज्यांना आपल्या हेल्थच्या प्रोडक्टचा एक आकाई सोनाचा रिझल्ट, त्या आजीने एका गावात 80 बॉटल दिल्या. 80. बापरे. 75 वर्षाची आजी. त्यानंतर जर बघितलं सर, 17-18 वर्षाची पोरं आपल्या सिस्टम मध्ये करिअर लावायला लागली. आणि सगळ्यात एक भारी गोष्ट आहे सर, ज्या दिवशी मी या इंडस्ट्रीला सुरुवात केली होती त्यावेळी जेंट्स जास्त होते. जेंट्स 95% जेंट्स, 5% लेडीज. पण त्या दिवशी मी स्वप्न ठेवलं होतं की 50% जेंट्स 50% लेडीज असणार. आणि आज जर बघितलं ना सर, 50 ते 60% लेडीज दिसतात. अशा लेडीज आहेत की ज्यांचे मिस्टर गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, त्यांना कशाचीच कमी नाही, पण आज सकाळी 7ला फील्डवर बाहेर पडतात, रात्री 12 पर्यंत फील्डवर काम करतात. त्याच्यानंतर अशा लेडीज आहेत की ज्या लेडीज एक साधारण काम करत होत्या पण त्यांना हा प्लॅटफॉर्म भेटला. अशा लेडीज आहेत ज्यांना मिस्टर नाही आहेत पण त्यांना मार्केटमध्ये दुःख आहे, त्रास आहे, त्यांना कुणीतरी हिणवतंय की त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं जातं. त्या लेडीजला इथं स्कोप भेटला जातो. कारण माझे गुरु सांगतात की प्रत्येक लेडीजने इथं काम करताना जेंट्स कडे वाईट नजरेने बघितलं नाही पाहिजे आणि जेंट्सने इथं काम करताना प्रत्येक लेडीज कडे वाईट नजरेने बघितलं नाही पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा रूल्स आहे आपल्याकडे आणि तो रूल खूप आवडतो त्या लेडीजला. आणि ज्या लेडीजला मार्केटमध्ये कुणी स्थान देत नाही त्या लेडीजला आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये, आपल्या कंपनीमध्ये स्थान आहे. म्हणून लेडीजचा स्कोप वाढला, फॅमिलीचा स्कोप वाढला. आणि सगळ्यात गुड न्यूज सांगायची आहे की डायरेक्ट सेलिंग काम करताना सुरुवातीला मला विरोध होता ना, आज आई वडील प्रोडक्ट युज करतात आणि ते प्रोडक्ट दुसऱ्याला देतात, म्हणजे सेलिंग पण वाढवलं. त्याच्यानंतर ज्या भावाचं एज्युकेशन आज जर बघितलं, इंजिनिअरिंग प्लस MBA कॉलेज मधला गोल्ड मेडलिस्ट, स्वतःच्या नावावर 3 पेटंट आहेत. आज एका नामांकित कंपनीमध्ये आज एक चांगलं पॅकेज असताना सुद्धा सुरुवातीला मला म्हणायचं की नाव ठेवायचा, ज्यांना मी जॉईन केलं त्यांना पण वेड्यात काढायचा. पण आज तोच काम करतोय आणि पार्ट टाइम मध्ये महिन्याचं इन्कम 1 लाखापेक्षा जास्त कमवतो. एवढं एज्युकेशन असताना. त्याच्यानंतर जी बहीण लग्न झालेली एक टेलरिंगचं काम करत होती, पण आज ती पण सोबत काम करते. आज शॉपी दिली, मिस्टर शॉपी बघतात, तिनं फील्ड वर्क करते. कुठल्याही डायरेक्ट सेलिंगचा 0 पण एक्सपिरियन्स नव्हता, येणं माहित नव्हतं. आज दोघं हसबंड वाईफ काम करतात. सगळ्यात लहानी बहीण ती पण वर्किंग करते, सगळे फुल टाइम, भाऊ फक्त पार्ट टाइम. आणि आणखीन एक गोष्ट सर, भावाच्या मिसेसचं एज्युकेशन MBA झालं. थोडस एज्युकेशनचा इगो असतो, प्रोडक्ट यूज करत नव्हती. मी एक दिवस सांगितलं की अरे तुझ्या चेहऱ्यावर एवढे पिंपल्स कशाने, तर ते म्हणे नाही ते मेडिसिन खाते, हे खाते, कधी लय काय वेगवेगळे ब्युटीचे प्रोडक्ट यूज करते, ब्रँड मार्केट मधले. तिला म्हटलं मार्केट मधले ब्रँड नको यूज करू, फक्त मी सांगते म्हणून आपला ब्रँड यूज कर. का तर आज तुझ्या घरातली व्यक्ती जर 4.5 वर्ष या कंपनी सोबत आहे, लाखो लोक प्रोडक्ट यूज करतात, लाखो लोक पैसे कमवतात. पण एक लक्षात ठेव, पैसे अँगलने थोडा विचार बाजूला ठेव, हे प्रोडक्ट मी म्हणते म्हणून ट्रस्ट ठेव. आकाई सोना प्रोडक्ट घेतलं सर, 12व्या दिवशी पिंपल गायब, चेहऱ्यावर एकदम क्लिनिंग, एकदम भारी वाटलं. आणि त्यांचे वडील म्हणजे भावाच्या मिसेसचे वडील एक चांगले ट्रेडिशनल बिझनेस मध्ये सेट आहेत आणि ते डायबिटीज आहे त्यांना. तिनं वडिलांना प्रोडक्ट दिला, वडिलांना रिझल्ट. आणि आता 2 दिवस झालं तानाजी सर आणि त्यांची मिसेस दोघं फील्डवर आहेत तिकडं. दोघं पण म्हणजे ते सगळी फॅमिली कामाला लागली. आज मावशी मामा प्रोडक्ट यूज करतात, सगळे आत्या काका सगळे रिलेटिव्ह प्रोडक्ट यूज करतात आणि फॅमिली सगळे प्रोडक्ट पण यूज करतात, सलीज मध्ये काम पण करतात. आज बहिणीचा चेक 15-20 हजार, दुसऱ्या बहिणीचा चेक 20-25 हजार, भावाचा चेक 1 लाख आणि माझा चेक तुम्ही ऐकलाय. तर सगळ्यात महत्वाचं पूर्ण फॅमिली कामाला लावली, जे निगेटिव्ह होते एक दिवस. ग्रेट. म्हणजे एज्युकेशन सिस्टम महत्वाचं आहे. ह्या एज्युकेशन सिस्टम मध्ये सगळ्यात महत्वाचं लेडीज, फॅमिली. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची सर, जे नेटवर्कर 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष काम केले मार्केटमध्ये, ज्यांच्या मिसेसचा विरोध होता, आज हजबंड वाईफ कामाला लागलेत. म्हणजे प्रत्येक नेटवर्करला स्कोप आहे. आणि एक लहान मुलं सर, 3-4 वर्षाची एक बच्ची आहे,
आणि तिनं आपल्या काही सोनाबद्दल तोडमोड सांगितलंय. काल व्हिडिओ मला आला. ग्रेट त्यानंतर 12-15 वर्षाची पण फॅमिलीतल्या मुली एक छान आपल्या प्रोडक्ट बद्दल सांगू लागायला. म्हणजे काय, एज्युकेशन मुळे लोक ट्रेन झाली, डुप्लिकेशन व्हायला लागलं, फॅमिली कामाला लागले. जे निगेटिव्ह लोक होते, जे फेल्युअर नेटवर्कर होते, ते आपल्या सिस्टम मध्ये फक्त आणि फक्त अशोक सरांकडे बघून, स्पिरिच्युअल नॉलेज बघून, एज्युकेशन सिस्टम बघून लोक ट्रेन व्हायला लागले आणि इन व्हायला लागली. ग्रेट. तुम्ही लास्टचा प्रश्न माझा, तुम्ही का चूज केलं मला? मला असं वाटतं तुम्ही फोन करून मला भेटल्या होत्या माझ्या संग काम करण्यासाठी. वाय? तर सगळ्यात महत्वाचं एक ट्रॅक रेकॉर्ड महत्वाचं असतं. लाईफ मध्ये सुरुवातीला तुम्ही मला एक सांगितलं होतं की सुरुवातीला पैसा गरजेचा असतो. पण जसं की तुमच्याबद्दल मी ऐकलं होतं मार्केटमध्ये की अशोक सर अशी व्यक्ती आहे की सुरुवातीला सर पण गरिबीत होते, पण आज एक टॉप लेवलला आहेत. फक्त पैशाने नाही तर विचारांनी स्वतःला चेंज केलंय, विचारांनी चेंज केलंय. एज्युकेशन मध्ये ट्रेन, काही लोकांकडून मी ऐकलं की सर 2 तास 5 तास 10 तास स्टडी करतात. एज्युकेशनचा पण म्हणजे डायरेक्ट सेलिंगचा पण स्टडी करतात आणि स्पिरिच्युअल पण स्टडी करतात. आणि मी पहिला आध्यात्मिकला मानत होते. मग कदाचित त्या आध्यात्मिक विचारांनी अटॅचमेंट वाटली किंवा असं वाटलं की सरांना एक फोन करावा. आणि सर फोन केला, तुमच्या समोर मी विचारले की सर माझ्यावर 4-5 लाख कर्ज आहे, मला एक घर घ्यायचंय आणि मला एक कार घ्यायची. का तर अगोदर थोडे मी ड्रीम बघितले होते. तर तुम्ही मला एक वाक्य बोलले होते की मॅडम हे तर भेटल, ह्याच्या पुढचं काय? तर ह्याच्या पुढे मी ब्लँक झाले. तर तुम्ही मला सांगितलं की मॅडम पैशाच्या पुढचं लाईफ जगायचंय. तेव्हा मात्र मी एकदम शून्य झाले होते. पण तेव्हा मी विचारलं की सर काय म्हणलात? तर तुम्ही म्हणले कर्ज पण नील होईल, सगळे ड्रीम कम्प्लीट होतील, पण पैशाच्या पुढचं म्हणजे लाईफ, एक समाजकार्य आणि सगळ्यात महत्वाचं एक जीवनामध्ये आपण का आलोय जन्माला आणि जीवन का जगायचं आणि आपण मेल्यानंतर आपल्यासोबत काय येणार आहे ह्याचा विचार किंवा याचा अर्थ मला तुमच्याकडून कळाला. म्हणजे पैशाच्या पुढचं लाईफ म्हणजे आध्यात्मिक नॉलेज. आणि ह्याच्यामुळे मी कनेक्ट झाले. तुमचं ट्रॅक रेकॉर्ड व्यवस्थित होतं, तुमची 0 to हीरो स्टोरी जबरदस्त होती. आणि तुमचं म्हणजे मार्केटमध्ये लोक जसं नाव घेतात, म्हणतात की सर आहेत ना पैशासाठी काम करत नाहीत. सर मी अशी पण लोक बघितली की ज्यांच्याकडे 100 कोटी इन्कम झालं, पण आज पण पैशासाठी लढतायत. आज पण मला हे पाहिजे ते पाहिजे, पण कधीच जाणवलं नाही तुमच्याकडून की तुम्ही पैशासाठी काम करताय. तर तुम्ही लोकांचे माइंडचे ऑपरेशन करून लोकांना पैसा कमवून देऊन लोकांना आध्यात्मिक मार्गाला कसे जातील लोक ह्याच्यासाठी काम करतात. आणि म्हणून मी तुमच्यासोबत कनेक्ट झाले. ग्रेट 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 ग्रेट. आज मार्केटमधले भरपूर लीडर्स लोक असतील, भरपूर कंपनीचे लोक असतील, आपल्याला ट्रॅक करतायत, ऑब्झर्व करतायत. आणि मला असं वाटतंय चांगले चांगले मोठे मोठे लीडर कनेक्ट होऊ राहिले आपल्या बिझनेस सोबत काम करण्यासाठी. तर लास्टला सगळ्यात महत्वाचं सिस्टम फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्ही त्या गोष्टी सांगितल्या. सिस्टम मध्ये सगळ्यात महत्वाचं सिस्टम फॉलो केली तर तुमची अचिव्हमेंट होती. प्रॉपरली डुप्लिकेशन तयार होतं. सिस्टम मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग्स भेटतात, वेगवेगळ्या प्रकारचे LDP भेटतात, वेगवेगळे टूल्स भेटतात, युट्यूब चॅनलचा सपोर्ट भेटतो, फेसबुकचा सपोर्ट भेटतो आणि इथं करिअर सिक्युरिटी भेटते. तुम्हाला मागच्या कोविडच्या पिरियड मध्ये जेव्हा एक सॅडबॅकचा काळ होता, तेव्हा तुम्हाला कधी इनसिक्युअर वाटलं का लाईफ मध्ये की आपलं काय होणार बाबा, असं वाटलं कधी जीवनामध्ये? ज्या फ्लॅट मध्ये राहते तो फ्लॅट त्याच्या अगोदर फक्त एक 6 महिने घेतला होता, जेव्हा स्टार्टिंग कोविड गेल्या वर्षी सिच्युएशन. आणि मर्सिडीज घेऊन पण एक 6 महिने झालं होतं. पण असं 1% पण असं डोक्यात कधी आलं नाही की बाबा ही मर्सिडीज कसं आता आपण वापरायची, किंवा आपण फ्लॅट मध्ये राहू शकल का, किंवा आपण आपल्या लोकांचे स्वप्न पूर्ण करेल का. म्हणजे असं 1% पण चेहऱ्यावर असं जसं की टेन्शन आलं नाही, प्रश्न पडले नाहीत. पण का तर गुरु संयम आहेत. कारण जसं की एका आपण ट्रेन मध्ये बसलो, एका बस मध्ये बसलो, तर एका त्या ड्रायव्हरवर एक विश्वास असतो. कधी बघत नाही तो पिलाय का, म्हणजे त्यांनी काय वेगवेगळा विचार आहे का, किंवा तो ऍक्सिडेंट करेल का. कारण आम्हाला हे माहित होतं की आमची गाडी चालवणारे जे व्यक्ती आहेत की म्हणजे मेन मोरके असतो, जे आपला जो लीडर आणि जे महागुरु, तुमच्यावर 1000% विश्वास होता, म्हणून 1% पण असा डाऊट आला नाही सर. ग्रेट. चला इंटरव्ह्यू आपण एंड करूया. आणि लास्ट तुम्हाला ओव्हरऑल काय मेसेज द्यायचा आहे? एखादा मेसेज देऊ आणि आपण इथं मीटिंग एंड करूया. सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना एकच मेसेज देईल. तुम्ही लेडीज असाल, जेंट्स असाल, मुलं असाल, मुली असाल, एज्युकेशन कमी असेल, जास्त असेल, कमी असेल तर कमी समजू नका, जास्त असेल तर इगो येऊ दे नका. सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या फील्ड मध्ये मास्टर असाल, पण या बिझनेस मध्ये आज नवीन सुरुवात असेल, ज्यांनी तुम्हाला आलंय त्याच्यावर एक ट्रस्ट ठेवा.
अपलाईन म्हणा आजपासून. आतापर्यंत ज्या चुका झाल्या असतील डिलीट करा, डिलीट. गुरु नेहमी सांगतात एक चूक रिपीट करू नका. डिलीट करून आज आपल्या कंपनी सनीज कंपनीला सरेंडर व्हा, आपल्या एज्युकेशन सिस्टमला सरेंडर व्हा, अपलाईनला सरेंडर व्हा आणि आपल्या अशोक सरांच्या विचारांना आपण 1000% सरेंडर होऊ. आज जरी माझं इन्कम मी 10 लाखापर्यंत मंथली जरी पोहोचले तरी सुद्धा जर मी आज सिस्टमला आणि अपलाईनला जर डिटॅच झाले, डिटॅच, तरी आज पण मी 0 होऊ शकते. त्यामुळे मरेपर्यंत मी माझ्या अपलाईनला सरेंडर होणार. आणि सगळ्यात महत्वाचं की गुरूंना धन्यवाद मानते की आज तुम्ही माझा एवढा इंटरव्ह्यू घेतला. कधीच नाही सर, 4-5 वर्षापूर्वी आपल्याला कुणीच विचारत नव्हतं, पण हा जो ब्रँड बनलाय आज लाखो लोक फॉलो करतात किंवा एखाद्या ट्रेनिंगला गेले, मीटिंगला गेले, फंक्शनला गेले तर गुरूंना फोटो काढायला जसं लोक तरसतात तसं आज लोक मलाही फोटो काढायला तरसायला लागली. त्यावेळी डोळ्यात पाणी येतं. हे सगळं श्रेय गुरूंना जातं. प्रत्येक गोष्ट जेव्हा मला लोक वाहवा करतात की मॅडम लय भारी, आज तुम्हाला युट्यूबला ऐकलं, काल ट्रेनिंग झालं ना, लोक म्हणले आता पण मॅडम तुम्हाला युट्यूबला ऐकलं होतं पण आज समोर ऐकलं. हे सगळं श्रेय तेव्हा मी म्हणते की हे श्रेय मला नाही जात, हे सगळं श्रेय माझ्या गुरूंना जातं. तर एकच लास्ट सांगेल की कंपनी बद्दल विजन सगळ्यात महत्वाचं. एक 4-5 दिवसापूर्वी मीटिंग झाली आज माझ्या गुरूंकडून, अशोक सरांकडून आणि कंपनीचे सीएमडी मिस्टर छगनजी राठोड सरांकडून. ह्या दोघांचे शब्द एकच ऐकले, ते म्हणजे 2025 पर्यंत ही सनीज कंपनी 6 वर्षापूर्वी लोकल होती, आज ब्रँड बनलाय. पण 2025 पर्यंत ज्या जनरेशन प्लॅन मध्ये आशिया खंडात, भारतामध्ये, इंडियामध्ये कंपनी ज्या 5 कंपन्या असतील ना टॉप, त्याच्यामध्ये कंपनी 1 नंबर 1ला असेल, 5 मध्ये असेल, टॉप 5 मध्ये असेल. हे विजन या दोघांचे आणि म्हणून 1000% करिअर लावू शकतो. कुठल्याही प्रकारचा डाऊट घ्यायचा नाही. परत सांगते, एज्युकेशनला आपण सरेंडर राहू, गुरूंना सरेंडर राहू, अपलाईनला सरेंडर राहू. एक पण ट्रेनिंग चुकवायचं नाही. फील्डवर जावंच लागेल. 1 वर्ष तरी मित्रांनो एक पिसळलेल्या कुत्र्यासारखं काम करावंच लागेल. 1 वर्ष डेडिकेशन ठेवावंच लागेल. कुठलाही डाऊट न घेता, कुठलाही कन्फ्युजन न ठेवता आम्ही सगळेजण टॉप लीडर तुम्हाला सपोर्टला आहोत. पण लवकरात लवकर डिपेंड असतो तर इंडिपेंडंट बनणं माझा पण कॉन्फिडन्स वाढवतो. एक दिवस मॅडमचा जर फोटो जुना बघितला ना, अरे तोंडावरची माशी उठणार नाही. पण आज की जर 10 लाखापर्यंत गेले ना, तर गुरूंचा चेक कालच्या महिन्यातला 24 लाख रुपये कसा आला, तर मला ते घेण्यासाठी प्रत्येक पावलावर सरांच्या चालावं लागणार आहे. हे मला कळालं. म्हणून एकच सांगायचं मित्रांनो, करू करिअर. दुःखातनं, त्रासातनं, अडचणीतनं, प्रॉब्लेम मध्ये. आज कोरोनाच्या काळामध्ये लोक लय त्रासात, दुःखात, अडचणीत, प्रॉब्लेम मध्ये. त्यांना हात देऊ, त्यांना बाहेर काढू, आपलं तर लाईफ चेंज होईलच. पण आपण सरांच्या माध्यमातून, सरांचे जे स्वप्न आहे की लाखो लोकांच्या विचारामध्ये परिवर्तन आणायचंय, तर फुल नाही फुलाची पाकळी आपला वाटा पाहिजे. अँगलनी काम करू तर आम्ही सगळेजण साथ द्यायला तयार आहे. तर परत एकदा सनीज कंपनीला, आपल्या एज्युकेशन सिस्टम ESI ला आणि महागुरु अशोक सरांना मनापासून धन्यवाद देते. आणि माझी लवली टीम यांच्या पण अचिव्हमेंटसाठी दिवस रात्र काम करणार. आणि हेच बोलून सर माझं स्पीच संपवते. जय हिंद, जय सनीज आणि जय एज्युकेशन सिस्टम. ग्रेट प्राऊड ऑफ यू मॅम. जबरदस्त. तुम्ही जे तुमची अनुभव, तुमचे सजेशन, तुम्ही जे सोल्युशन, जे गायडन्स, जे लाईट लोकांना दाखवला आणि इथून पुढल्या काळात शेकडो हजारो लोकांच्या लाईफ मध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करणार विथ सिस्टम. आणि जे लोक आज युट्यूबला अटेंड करतायत ना, मनापासून आज हे शब्द पहा, 1दा 2दा 3दा पहा. आज या व्हिडिओ लाईक करा, तुमचं मत मेन कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा. कारण की येणाऱ्या काळात तुमच्याच टीमचे लोक, तुमचेच लीडर लोक ह्या व्हिडिओला पाहतील आणि इन्स्पायर होतील, मोठ्या लेवलला मोमेंटमने बिझनेस करतील आणि तुम्ही सक्सेस होताल, ते सक्सेस होतील. तर मला असं वाटतं, सपने वो नहीं होते तो नींद में आते. मॅडमकडे स्वप्न झोपेत नव्हतं, मॅडमने जाग स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नाचा पिछा केला. स्वप्न वो नहीं होते जो नींद में आते, सपने तो वो होते जो नींद ने आने देते. सो थँक्यू व्हेरी मच मॅम.